आजच्या आपल्या एपिसोडमध्ये गणेश डोळस सर आलेत आणि गणेश सर त्यांची GD प्राईम वेल्थ ही कंपनी चालवतात. GD प्राईम वेल्थमध्ये ते आपल्याला गाईड करतात वेल्थ मॅनेजमेंटसाठी. त्यांनी आपल्याला बऱ्याच फायनान्शियल गोष्टी त्यांच्या एक्सप्लेन केल्यात आणि फायनान्शियली आपण काय डिसिजन घेतले पाहिजेत ह्याच्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सजेस्ट केल्यात. हा पूर्ण एपिसोड तुम्ही बघा. फायनान्शियल अवेअरनेससाठी हा एपिसोड आपण इथे कंडक्ट केलेला आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणि बरीच माहिती मिळेल. हा एपिसोड पूर्ण बघा आणि गणेश सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. गणेश सर, तुमचं एज्युकेशन आणि तुमचं बालपण हे कुठे गेलं ह्याच्याबद्दल मला सांगा. एज्युकेशनच्या अगोदर बालपणाबद्दल सांगतो, कारण का शिकायच्या आधी छोटा होतो, त्यामुळे बालपण हे मुंबईतच गेलं. बॉर्न अँड बॉटअप मुंबई मुलुंडमध्ये. मुलुंड ईस्टला राहतो आणि त्याच्यानंतर शाळा माझी स्कूलिंग पण मुलुंडमध्येच झाली. कॉलेज विद्याविहार KJ सोमय्या आर्ट्स अँड कॉमर्स आणि तिथून मी ग्रॅज्युएट झालो. म्हणजे ग्रॅज्युएट करावं लागलं माझ्या कॉलेजला, बिकॉज शाळेत तसा मी चांगला विद्यार्थी होतो, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडंसं झालं. म्हणजे एवढे काही खास मार्क्स नव्हते, पण आय वॉज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KJ सोमय्या ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. ओके, ग्रॅज्युएट झालात, पण मग तुम्ही म्हणतात मार्क्स चांगले नव्हते, पण अवलीगिरी केली की फक्त काय म्हणजे नक्की? तेच होतं, म्हणजे एका वहीमध्ये जर सगळे सब्जेक्ट असतील तर तेवढेच मार्क्स मिळणार ना. तर ते कल्चर सुरू झालेलं सोमय्याचं की सगळ्या सब्जेक्टसाठी एकच बुक, व त्यामुळे मार्क्स पण तेवढेच मिळाले जेवढे एका बुकमध्ये सगळे सब्जेक्ट राहतील. अगदी एक पेज फक्त एका वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी होतं. अवलीगिरी नाही केली, बिकॉज खूप जास्त मित्र बनवण्याची सवय पहिल्यापासूनच नव्हती, त्यामुळे लिमिटेड मित्र होते आणि वेळेतले मित्र. म्हणजे 6 किंवा 7 नंतर कुठलेच मित्र कधीच नसायचे, कारण का सवयी नव्हत्या. त्यामुळे तसे मित्रही नाही बनले. पण अभ्यासात ओके काइंड ऑफ, म्हणजे थोडंसं कॉलेजचं हे लागलं, हवा लागली कॉलेजची. त्यामुळे जे मार्क्स म्हणजे फर्स्ट क्लास होतो. ऑब्व्हियसली मी ग्रॅज्युएशन पण फर्स्ट क्लासमध्येच कंप्लीट केलं, पण जेवढे मार्क्स 10वीत मिळाले 12वीत मिळाले त्याच्यापेक्षा 2-3% लास्ट इयरला मिळाले. तुमचं बालपण मला वाटतं जेव्हा गेलंय तेव्हा मोबाईल तर सोडा, पण TV वगैरे होते? TV होता. म्हणजे मी माझ्या बालपणी ब्लॅक अँड व्हाईट TV बघितला आहे आणि मला वाटतं 90sमध्ये केबल आला आणि आमच्याकडे अख्ख्या बिल्डिंगमध्ये असा TV होता ज्याला 29+0 म्हणजे 30 चॅनल होते. सोनीचा तेव्हाचा TV, जो आम्ही जपानवरनं खास मागवलेला. एअरपोर्टवरनं जाऊन माझा मोठा भाऊ आणि वडील घेऊन आले. म्हणजे तेव्हा TV म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि त्यात पण सोनीचा TV, आणि त्यात पण तो फक्त 2 बटनांवर 30 चॅनल चालायचे. म्हणजे त्याच्यामध्ये अशी 2 बटणं होती, प्लस आणि मायनस, त्यातनं 30 चॅनलपर्यंत जायचं. म्हणजे लोकांना ते कौतुक होतं की अरे 30 चॅनलचा TV पण असतो. आणि त्या 30 चॅनल पुरते केबल चॅनल्स पण नव्हते, पण आमच्याकडे 30 चॅनल होते. त्याचं आम्हाला खूप अप्रूव होतं. आणि माझ्या बालपणात अशी गोष्ट झाली की जसं जसं मी आलो तसं आमच्या घरात गोष्टी यायला लागल्या. म्हणजे TV आला जो पूर्वी नव्हता, फ्रीज आली, टेलिफोन आला जो पूर्वी या सगळ्या गोष्टी गरजेच्या वाटायच्या नाही, पण माझ्या जनरेशनमुळे त्या हळूहळू गरजेच्या वाटायला लागल्या आणि त्या घरी आल्यासुद्धा. त्यामुळे मला लकी चाम समजायचे माझे बहीण आणि भाऊ, जळायचे माझ्या नाव की अरे आमच्या वेळेला हे असलं काय नव्हतं रे, तुझ्यामुळे सगळं घरात आलं. आणि ते मला बोलायचे वडील तुझं ऐकतात. पण आत्ता मला कळते की वडील माझं ऐकत नव्हते, ती काळाची गरज होती. कारण का तेव्हा ते जनरेशन चेंज झालेलं आणि त्यावेळेला ती फ्रीज, तो टेलिफोन असणं हे सगळं गरजेचं होतं आणि ते आता मला कळतंय. मग माझ्या दुकानात माझा चुलत भाऊ येऊन एक दिवशी बसलेला होता आणि मित्र बसलेला होता आणि जॉबची ऑपॉर्च्युनिटी मित्र चुलत भावाला देत होता. ही 2003ची गोष्ट आहे. मित्र बोलत होता माझ्या भावाला की अरे एक ठिकाणी जॉब आहे, करशील का? त्यांनी विचारलं किती आहे पगार? तो बोला 3,500. माझे कान अशा एंटीनं उभा राहिला. 3,500 रुपये करून. आणि 3,500 रुपये इट वॉज अ गुड अमाऊंट. मी दुकानांना कमवायचो, पण ते स्वतःचे होते असं वाटत नव्हतं ना. तर तो इंटरेस्ट घ्यायच्या आधी मी मित्राला विचारलं काय रे बाबा काय आहे? तो म्हणतो तू गपरा रे, तू कुठे येणार? तुमच्या अख्ख्या कोणी जॉब नाही केला अख्ख्या घराण्यात, तू असा जॉब कसा करशील? तू नाही करू शकत. मी विजूला सांगतो, म्हणजे त्याचं नाव विजय होतं, विजयला सांगतोय. तर मी बोललो नाही, आय एम ऑल्सो इंटरेस्टेड. आम्ही दोघे एकत्र इंटरव्ह्यूला गेलो, दोघे त्या इंटरव्ह्यूत पास झालो आणि मी दुकान आणि मग तो जॉब असं सायमल्टेनियसली सांभाळायला लागलो. आणि टाईमपास म्हणून घेतलेला जॉब तो माझा फुल टाईम झाला. म्हणजे 2003 नोव्हेंबर, आय रिमेंबर द डेट, 3 नोव्हेंबर 2003, तेव्हा मी फर्स्ट जॉब सुरू केला ऑफिशियली इन SBI क्रेडिट कार्ड्स. आणि जो माझा भाऊ सिरियसली आलेला तो 1 महिन्यात गायब झाला, बिकॉज त्याच्या रक्तात बिझनेस होता. तो गेला आणि दोघेही डोळस, म्हणजे ती एक गंमत आहे, दोघेही डोळस असल्या कारणाने नावाची फक्त गल्लत, विजय आणि गणेश, त्याचा पगार मला आला आणि माझा पगार त्याला गेला.
आणि त्यांनी कमी दिवस भरलेले, मला पगार कमी आला आणि मी पूर्ण दिवस भरलेले, तरी मला कमी आला आणि त्याला जास्त आला. पण ठीक आहे, नंतर तो 1 महिन्यानंतर सिस्टममधनं गायब झाला. पण दॅट वॉज द डे और दॅट वॉज द मंथ की मी सेल्समध्ये कधी मागे वळून पाहिलं नाही. सो आय वॉज द टॉप कॉन्ट्रीब्युटर इन द ब्रांच ऑलवेज. आणि पगार मला वाटतं पहिल्या महिन्यातच मी फक्त पगार बघितला मला किती आला. सेकंड मंथपासला मला पगार बघायची गरज नाही झाली, बिकॉज माझं व्हेरिएबल इन्कम वॉज ऑलमोस्ट 10 to 15 टाइम्स ऑफ माय सॅलरी. सो दॅट टाइम्स ऑल्सो, म्हणजे माझं इन्कम 30 ते 50 हजाराच्या मध्ये यायचं इन 2003-04 अच्छा, 3-4 जेव्हा माझा बेसिक पगार 3,500 होता आणि कट होऊन तो असा काहीतरी PF वगैरे कट होऊन 3-1 यायचा. पण माझे ऑलवेज इन्सेंटिव्ह 25, 35, 40 हे मिनिमम साईडला असायचे. आणि आय वॉज द ओनली पर्सन ज्यांनी HDFC बँकेचं तेव्हा अकाउंट उघडलेलं. त्याचं कारण एकच होतं, चेक HDFC बँकेचा मिळायचा आणि तो क्लिअर 3 दिवसानंतर व्हायचा. तर मी बोललो मी HDFC बँकेत अकाउंट उघडणार. तेव्हा ते बोलले, अरे तुला माहिती आहे का 5,000 बॅलन्स ठेवावा लागतो, आपला पगार 3,500 आहे. तुम्ही बोललो घाबरू नका, मला 50,000 येतात, सो आय कॅन मेंटेन. सो माझा अख्ख्या ब्रांचमध्ये माझं एकट्याचं अकाउंट होतं ॲट दॅट टाइम्स HDFCमध्ये. सो तिथून मी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर हा माझा फर्स्ट जॉब होता, जिथून मी माझी जर्नी स्टार्ट केली. अँड आय वॉज देअर फॉर 5 years. फ्रॉम 2003 to 2008 I grown up there from a normal sales executive to a branch manager, and then I left the job and then I joined Kotak in 2008. आता मी हे क्रेडिट कार्डचं तुम्ही म्हणाल की क्रेडिट कार्ड साठी तुमचा जॉब होता. येस. सो क्रेडिट कार्ड सेल कार्ड आता तर डिफिकल्टच आहे, हो, पण खूप कॉल्स येतात वगैरे, सगळ्यांनाच आपल्याला माहिती की रोज कॉल येतात क्रेडिट कार्ड हवं का किंवा लोन हवं का, हे तर कॉमन कॉल झालेत. पण क्रेडिट कार्ड त्यावेळेला अवेअरनेसच नव्हता. म्हणजे आता तर प्रत्येकाकडे असतात क्रेडिट कार्ड, जनरल खूप नॉर्मल झालंय, पण त्यावेळेला अवेअरनेसच नव्हतं. तुम्ही कारण सांगतात 2003-2004ची गोष्ट, नोव्हेंबर 2003ला तुम्ही जॉईनिंग आहे तुमची. सो त्यावेळेला अवेअरनेस नसताना मग तेव्हा ते किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी की लोकांना क्रेडिट कार्ड ॲक्च्युअली सेल करणं. मी ज्या ब्रँडला रिप्रेझेंट करत होतो ना, फॉर्च्युनेटली तो ब्रँड लोकांना माहिती होता, SBI. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल अवेअरनेस होती, पण क्रेडिट कार्डबद्दल खरंच अवेअरनेस नव्हती. त्यामुळे आम्हाला अगदी सगळं सांगावं लागायचं. आणि माझा स्वभाव असा होता की मी ॲडव्हान्टेजेसपासून डिसॲडव्हान्टेजेस सगळं सांगायचो. जेवढं मला कळलेलं तेवढं मी सांगायचो की तुम्हाला हे तोटे पण आहेत क्रेडिट कार्डचे. त्यामुळे जर तुम्ही म्हणजे एक मिनिमम अमाऊंट ड्यू एक कन्सेप्ट असतो, तुम्हाला माहिती असेल. लोकांना असं वाटायचं की क्रेडिट कार्ड घेतल्यावर मिनिमम अमाऊंट ड्यूच भरायचे, आपल्याला पूर्ण भरलेले पैसे भरायचे नाही. मी बोललो तुमचे केस जातील, नसतील तर टेन्शनने येतील. ते मिनिमम अमाऊंट ड्यू कधी भरू नका, पूर्ण भरा. कारण का मिनिमम अमाऊंट ड्यू भरल्यावर तुम्हाला त्याच्यावर त्या इंटरेस्टवर इंटरेस्ट लागतो, आणि जेव्हा तुम्ही त्या पिरियडमध्ये परत ट्रान्झॅक्शन करता त्याच्यावर पण इंटरेस्ट लागतो, आणि तुम्हाला कळणार नाही होतंय काय माझ्याबरोबर. त्यामुळे त्याच्यामुळे कंपन्या करोडपती होतील, तुम्ही रोडवर याल. सो क्रेडिट कार्डमध्ये पण मी अगदी व्यवस्थित काम केलं, मेहनतीने काम केलं, कोल्ड कॉल्स पण केले. तिथून कोल्ड कॉल काय असतात हे मला कळलं. इनफॅक्ट की शॉप टू शॉप किंवा ऑफिस टू ऑफिस, रेल्वेची बिल्डिंग, पोस्ट ऑफिस, या सगळ्या ठिकाणी जाऊन मी काम केलं. आणि दॅट वॉज द रिझन की आय वॉज द टॉपर इन क्रेडिट कार्ड्स ऑल्सो. आणि जसा तुमचा प्रश्न होता सांगायला लागायचं, बऱ्यापैकी खूप कमी माणसं भेटायची की ज्यांना क्रेडिट कार्ड काय आहे हे माहीत नव्हतं, आणि खूप अशी माणसं भेटायची की ज्यांना क्रेडिट कार्ड पाहिजे. मी बदलापूरला राहतो, मी टिटवाळा राहतो, तेव्हा ते निगेटिव्ह पिनकोड्स होते. त्यामुळे काही लोक असे असायचे ना की ते लाईन लावून असायचे, पण आम्ही त्यांना देऊ नाही शकायचो. अच्छा, त्यांच्या पिनकोडवरती ठरायचं की देणार की नाही. निगेटिव्ह एरियाज, धारावी, भिवंडी, गोवंडी, शिवाजीनगर मला अजूनही आठवत आहेत, आणि बदलापूर, टिटवाळा, आटगाव हे निगेटिव्ह पिनकोड होते. म्हणजे तिथपर्यंत रीच नव्हता. म्हणजे टिटवाळा बदलापूरपर्यंत रीच नव्हता, पण धारावी भिवंडीला द्यायची इच्छा नव्हती, कारण का तिथे रिकव्हरी कशी करणार. त्यामुळे क्रेडिट कार्ड्स दिले नाही जायचे. आणि या क्रेडिट कार्डच्या जॉबमुळे म्हणजे आता माझी थोडीशी मेमरी कमी झाली आहे, बिकॉज मी त्याच्यामध्ये डील नाही करत आहे, पण त्यावेळी मला पिनकोड अख्ख्या मुंबईचे पाठवते. आणि का आम्ही जेव्हा फॉर्मवर भरायचो ना, तेव्हा मला पिनकोड टाकायला लागायचा. तर कोणाला माहीत नसेल ते मला येऊन विचारायचं इकडचा पिनकोड सांग. त्या गोष्टीमुळे पिनकोड पण पाठ झालेले. सो इट वॉज डिफिकल्ट, इट वॉज नॉट इझी, इट वॉज नॉट सो इझी. तरी पण मी खूप चांगलं काम केलं त्याच्यामध्ये, आणि मी चांगली ग्रोथ पण केली. दॅट वॉज द ओनली रिझन की आय वॉज देअर इन ओनली वन कंपनी. मी कंपनी चेंज नाही केली, आणि माझी डेझिग्नेशन 1 वर्षाच्या वर कधीच सेम राहिली नाही. सो इन 5 years जो फ्रॉम ए सेल्स एक्झिक्युटिव्ह टू ब्रांच मॅनेजरचा जो ही जर्नी होती ती इट वॉज फंटॅस्टिक, आणि खूप कमी जणांना तेव्हाही जमलेलं. मला त्याचं खरंच प्राऊड आहे.
SBI तुम्ही ॲज अ ब्रँच मॅनेजर तिथून जॉब सोडलात आणि मग 2009 साली तुम्ही कोटक जॉईन केलं. 2008 सॉरी 2008 साली तुम्ही कोटक जॉईन केलं. सो आता कोटकची जर्नी थोडी जाण्याची, कारण ते तुम्ही एक 15 वर्ष तिथे होतात. बरोबर. सो आता कोटक बद्दल थोडंसं सांगा की त्या ह्याच्यात तुम्ही पॅचमध्ये काय केलं. सो कोटकमध्ये 15 नाही 13 वर्ष दिली. 2008 ते 2021 मी 2021ला कोटक लेफ्ट केलं. बट जो हा माझा SBI कार्ड टू कोटकच्यामध्ये एक छोटासा पॅच होता 5 महिन्याचा. म्हणजे मी मार्च 2008ला सोडलं आणि कोटक ऑगस्टमध्ये जॉईन केलं. तर ते या 5 महिन्यात पण मी परत उपद्व्याप केली. मी शांत नाही बसायचो. म्हणजे 2008 मार्चमध्ये पण असं मला वाटलेलं खूप झालं जॉब. 30 वर्षाचा होतो पण तरी पण असं वाटलेलं की जॉब आता बस झालं. पण ते खूप जास्त दिवस नाही टिकलं. मी बिझनेस करण्याचा एक प्रयत्न केला आणि मी एक छोटंसं हॉटेल टाकलं आणि ते हॉटेल फक्त 5 महिने टिकलं. पण त्या हॉटेलने असं केलं की त्या 5 महिन्यात माझी 5 वर्षाची जी कमाई होती ना ती पूर्ण गेली. सो आय वॉज झिरो वेन आय जॉईन कोटक. आय वॉज ॲक्च्युली झिरो. म्हणजे इवन मला असं झालं तो काळ मे बी काही म्हणतात ना असं, म्हणजे आय ऑल्सो बिलीव्ह इन दॅट थिंग्स. 7.5 असेल किंवा काही एक म्हणेल बॅड फेज होता ज्याच्यात काय कशातही हात घातला तरी पण आय वॉज नॉट सक्सेसफुल. तो एक पर्टिक्युलर पिरियड होता आणि त्यात ते सगळं हॉटेलमध्ये जाणं, इवन मी काही ज्वेलरी विकणं आणि माझ्या वर्कर्सचे पगार देणं. मला नाही मिळालं तरी चालेल पण त्या वर्कर्सला मी पगार वगैरे देऊन शेवटी मार्चमध्ये सुरू केलेला बिझनेस मी सप्टेंबरमध्ये गाशा गुंडाळला आणि ऑगस्टमध्ये मी जॉईन झालो कोटकमध्ये. आणि मग मी सप्टेंबरपासून फुल फ्लेज कोटकमध्ये झालो. पण जेव्हा मी कोटकमध्ये इंटरव्ह्यू दिला, माझा इंटरव्ह्यू झाला ठाण्याला आणि ठाणे ब्रांचमध्ये मला सिलेक्ट केलं गेलेलं HRने. पण मला माझा एक मित्र कोटकमध्ये अगोदर होता, त्यांनी मला सांगितलं ठाणे ब्रांच चुकून पण जॉईन नको करूस. इट इज अ प्रेशर कुकर ब्रांच. तिथे तू राहणार नाहीस अजिबात. तर त्यामुळे मला हे माहिती होतं. मग मी त्या HRला सांगितलं की मला मुलुंड ब्रांच पाहिजे. तर बोलले का? तर एक तर मुलुंड ब्रांच जस्ट 8-1 महिन्यापूर्वी ओपन झालेली आणि बोललं मला घराच्याच जवळ आहे. पण तेव्हा मग तो बोलला ठीक आहे, यू गो टू मुलुंड ब्रांच. तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटेल, त्यांना जाऊन भेटा. आता मला प्रश्न असा होता की मी आज माझ्या घरातनं ठाण्याला गेलो आहे, परत ठाण्यावरनं मला मुलुंड ब्रांचला जायचं आहे. ट्रेनची तिकीट होती रिटर्न, तेव्हा काय होतं आता लक्षात नाही मला रिटर्न तिकीट, पण बसची तिकीट 3 रुपये होती. तर आता मला बसने परत मुलुंडवरनं LBS रोडला त्या ब्रांचला जायचं आणि परत घरी यायचं. 6 रुपये खर्च आहे आणि माझ्याकडे त्यावेळेला फक्त 10 रुपये खिशात होते. आणि मी तुम्हाला बोललो मी ऑलमोस्ट झिरो झालेलो. सो माझ्याकडे तो विचार होता, अरे मी आज गेलो तर माझ्या आज ते 10 रुपयातले 6 रुपये जाणार आहेत. कठीण आहे पण ठीक आहे, जाऊन येऊया. आणि त्या परिस्थितीत मी कोटक जॉईन केलेलं की जेव्हा एक 10 रुपयाची, म्हणजे खरं असं वाटलेलं की अशी काय स्टोरी बनवली आहे का, तर असं काही नाही. जे गावावरनं 10 रुपये घेऊन इथे मुंबईला येतात ना, मी मुंबईत राहून मुंबईत वाढून आणि जे तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं माझ्या वडिलांचं असे हे सगळं होतं चांगलं बॅकग्राऊंड, पण लग्न झाल्यावर थोडे मतभेद होतात. त्या हिशोबाने आम्ही थोडे वेगळे झालेलो फॉर टाईम बिंग विभक्त. त्यामुळे तो सपोर्ट नव्हता. स्वतःच्या जीवावर काहीतरी करत होतो. त्यामुळे त्या 10 रुपयाच्या नोटेवर तेव्हा कोटक जॉईन केलं आणि मग तिथून एव्हरीथिंग इज हिस्ट्री. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट तुम्ही चालू केलं, तर रेस्टॉरंटचा बिझनेस थोडा कठीणच आहे. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तो थोडा चालवणं डिफिकल्ट पार्ट आहे. पण त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? त्यातून शिकायला मिळालं की फक्त पैसे असल्याने कामं नाही होत. तर फक्त तुम्हाला स्वतःला जेवण चांगलं शिजवता येतं म्हणून तुम्ही हॉटेल नाही घालू शकत. तुम्हाला खूप काही गोष्टींचा अनुभव लागतो. त्याच्याबरोबर तुम्हाला मॅनेजमेंट स्किल्स लागतात किंवा तुमचं लोकेशन कुठे पाहिजे त्याचा स्टडी करावा लागतो. म्हणजे फक्त भाडं कमी आहे त्याच ठिकाणी तुम्ही हॉटेल सुरू कराल तर तुम्ही लॉसमध्ये जाणार. सो या 3-4 लेसन्स होते माझ्याकडे. त्यामुळे मी बोललो की याच्या पुढे पण जरी मला कितीही ऑपॉर्च्युनिटी मिळाली तरी या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर करायचा असेल तर मी करीन. न विचार करता त्या बिझनेसमध्ये परत कधी मी जाणार नाही. सो ही माझी लर्निंग होती त्यावेळेला त्याच्यापासून. राईट. ओके. आता कोटकवर येऊया. ओके. कोटकमध्ये कसं म्हणजे काय पोझिशनला जॉईनिंग केलं तुम्ही आणि तो प्रवास कसा चालवला, हा 13 वर्षांचा प्रवास? सो कोटकमध्ये जॉईन केलं ॲज अ सेल्स मॅनेजर आणि तिथे लेवल्स होत्या, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. तर जेव्हा मी सिलेक्ट झालो ना, मी जसं सांगितलं तसं माझा म्हणजे इंटरव्ह्यू झाला आणि मला मुलुंडला परत पाठवण्यात आलं. तर त्यांनी मला तो पूर्ण इंटरव्ह्यूची शीट दिलेली, बोललं की तुम्ही हे नेऊन द्या त्या व्यक्तीला. तर मी जाता वाचत गेलो ना मुद्दामून काय लिहिलं त्याच्यावर. सो त्यांनी लिहिलेलं ही कॅन बी सिलेक्टेड फॉर लेवल 3. माझ्या मित्राला फोन केला, बोललं काय रे जितू अरे, बोललो हे काय आहे फालतूगिरी आहे, लेवल 3वर काय घेतात, मी लेवल 1चा माणूस आहे, मी ब्रँच मॅनेजर लेवलवर काम केलं आणि L3वर घेता येते यार मला.
तुला रे गाडवा L3 खूप चांगली लेवल आहे जॉईनिंगसाठी, L1 इज द लोएस्ट. इथे असं उलटं आहे, तू तसा नको विचार करू. सो बोला अच्छा असं आहे का, मग ठीक आहे. मग बोललो आय एम हॅपी. मग पगारासाठी घासाघीस झाली आणि काय झालं, तो जो 5 महिन्याचा जो मधला पिरियड होता ना ज्याच्यामध्ये मी हॉटेल टाकलं, त्यात माझा SBI क्रेडिट कार्डची लास्ट CTC होती 4.25 लाख आणि मला इथे यांनी सिलेक्ट केलं ऑन 3 लाख. मी बोललो सर 3 लाख, तर ते बोलले की नाही तुम्हाला मध्ये गॅप होता ना त्यामुळे काही नाही आणि आमचे ते व्हेरिएबल खूप जास्त आहेत, तुम्ही करा. आणि अक्षरशः सांगतो मी कोटकचा जॉब अजिबात बाय चॉईस नव्हता जॉईन केला. सो इन्शुरन्समध्ये येणं हे टोटली बाय चान्स आहे. सगळे दरवाजे बंद झालेले, म्हणजे काही नाही आहे आता, सगळं म्हणजे सगळीकडनं सगळे ऑप्शन्स बंद आहेत. मग तेव्हा मित्र एक खांद्यावर हात टाकून बाहेर घेऊन गेला आणि तो बोलला की तू इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जा, तिथे तू टिकू शकतोस. मी बोलला अरे बाबा आता हे डिफिकल्ट आहे, हे विकणं हे नाही होणार माझ्याने. तुला ऑप्शन नाही आहे, घाबरू नकोस. त्यावेळेला 17 कंपन्या होत्या 2008मध्ये. तुला प्रत्येक कंपनी 6 महिने जरी काम केलंस ना तरी अख्खं करिअर निघेल. घाबरू नकोस, तुला सिरियस व्हायची गरज नाही. तुझे फक्त जे लोन्स आहेत ना ते क्लिअर कर. म्हणजे मी त्यावेळेला काहीतरी 3 ते 4 लाखाच्या लायबिलिटीने कोटकमध्ये एंटर केलेलं आणि मला ती लायबिलिटी कव्हर करायची होती आणि घरही चालवायचं होतं. तुला तेवढंच कर, 17 कंपन्या, 6 महिन्याचं गणित लक्षात ठेव. आणि त्या हिशोबाने पहिला रिलायन्सच्या माणसाला भेटलेलो, तो मला चहाच्या टपरीवर घेऊन गेला आणि भज्या खायला दिल्या. बोलो ठीक आहे, तिथपर्यंत भेटलो. बोलो हाँ बताओ क्या करना है. तो यही करना है, अटेंडेंस लगाना है और यहाँ पे चाय भजी खाना है और कुछ नहीं होता. मैंने बोला फिर काम कब करते. बोलते इतना सीरियसली काम नहीं करने का होता है इंश्योरेंस में, ये टाइमपास है. बोला अरे एका कंपनीत आधी मी 5 वर्ष दिलेत, कधीच टाइमपास नाही केला. इथे येऊन आता टाइमपास करायचा फक्त माझे लोन्स क्लिअर करण्यासाठी. बोललो हे नाही पटणार, कंपनी बाद. मग त्याच्यानंतर मी टाटाचा इंटरव्ह्यू दिला, मॅक्सचा दिला आणि कोटकचा दिला. पण त्याच्या काही कंडिशन्स मला तेव्हा जमल्या नाहीत. कोटक वॉज व्हेरी फ्लेक्झिबल. त्यामुळे मी जो जॉब सुरू केला आणि जे मित्रांनी मला सांगितलेलं टाइमपास म्हणून जॉब जॉईन कर, दॅट वॉज माय ॲक्च्युली चेंजिंग पॉईंट इन माय करिअर, जे मी एकदम सिरियसली घेतलं. इवन आमच्या इथे 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड होता ज्याच्यामुळे तुम्हाला प्रमोट व्हायचं असतं. यू नीड टू बी कन्फर्म. तेव्हा कन्फर्मेशन क्रायटेरिया असायचा 6 महिन्याचा, अजूनही असतो. माझी 20 फेब्रुवारी 2009 ही कन्फर्मेशन डेट होती. कारण का 20 ऑगस्ट 2008 तुम्ही जर तारीख बघितली तर 2008 वॉज माय जॉईनिंग डेट इन कोटक. आणि तिथून 20 फेब्रुवारी 2009 ही माझी कन्फर्मेशन डेट होती. आणि माझं कन्फर्मेशन 19 फेब्रुवारी 2009ला झालं, एक दिवस अगोदर. आणि त्याच्या 1 महिन्या अगोदर म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जेव्हा आमचा रिव्ह्यू मीटिंग होती तेव्हा माझ्या सुपरवायझरने म्हणजे माझ्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरने मला बऱ्यापैकी फायर केलेलं आणि बोलला की तू इस इंडस्ट्री के लायक नहीं है, तू कुछ नहीं कर सकता, तू निकल जा, तेरे से होने वाला काम नहीं है क्योंकि इतने महीने लगते नहीं, लोग 3 महीने में 4 महीने में कन्फर्म होते. आणि माझ्या मित्राला ज्यांनी मला सांगितलेलं अगोदर जो होता तो 3 महिन्यात कन्फर्म झालेला. तर मी बोललो मी कुठेतरी चुकतोय. पण मी ना तेव्हा एक गोष्ट माझ्या बॉसला बोललेलो की सर मैं मेहनत कर रहा हूँ, मेरा सिर्फ ना नसीब साथ नहीं दे रहा है. जिस दिन मेरा नसीब साथ देगा ना मेरे मेहनत के साथ, शायद मैं पीछे नहीं मुड़ के देखूंगा. तो मला माझा बॉस बोला नसीब वसीब कुछ नहीं होता, उल्लू मत बना मेरे को, वो तो तेरे से कुछ होने वाला नहीं. बट देवाच्या कृपेने म्हणजे मी असंही ठरवलेलं जर मी कन्फर्म नाही झालो ना आय विल लेफ्ट दिस जॉब, आय विल लेफ्ट दिस इंडस्ट्री. पण 19 तारखेला परत कन्फर्म झालं आणि स्टील आय एम देअर इन दिस इंडस्ट्री. दो आय एम नॉट डुईंग जॉब बट आय हॅव नॉट लेफ्ट दिस इंडस्ट्री बिकॉज त्याच्यामध्ये मग खूप असे इन्सिडेंट्स झाले की मध्ये मध्ये पण विचार आले, पण मी ही इंडस्ट्री नाही सोडू शकलो. सो इट वॉज नॉट अ व्हेरी इझी स्टार्ट इन कोटक. स्टार्टबद्दल तुम्ही सांगितलं, तो VP पर्यंतचा प्रवास तो मला जाणून घ्यायचा आहे आता. अच्छा, तो स्टार्ट खडतर होती, ते तर इझी नव्हती बट कन्सिस्टंट होती आणि सेल्स रक्तात असल्यामुळे काही जण विकून यायची ताकद होती. हळूहळू पुढे गेलो. पण त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं लेवल 3वर जॉईन झालो आणि त्याच्यानंतर लेवल 6पर्यंतचा प्रवास आहे जिथे मी असिस्टंट ब्रांच मॅनेजर बनणार होतो फ्रॉम अ सेल्स एक्झिक्युटिव्ह. सो सेल्स मॅनेजर, सिनियर सेल्स मॅनेजर अँड असिस्टंट ब्रांच मॅनेजर. ही जी जर्नी होती ती आमच्या पूर्ण झोनमध्ये आय वॉज द ओनली पर्सन ज्यांनी 1.5 वर्षामध्ये कंप्लीट. म्हणजे असे प्रमोशन क्रायटेरिया आले की ते मी इनकॅश केले आणि मी 1.5 वर्षात फ्रॉम लेवल 3 टू लेवल 6 गेलो. आणि आय वॉज द फर्स्ट पर्सन टू अचीव दीज 3 लेवल्स इन ऑलमोस्ट 1 फायनान्शियल इयर. म्हणजे टेक्निकली इट वॉज 1 फायनान्शियल इयर, दो मी 1.5 वर्षामध्ये कंप्लीट केलं.
मेहनत खूप केली त्याच्यामध्ये, म्हणजे कुठला सॅटर्डे संडे नाही बघितला. आज मी सॅटर्डे संडे हक्काने एन्जॉय करतोय, पण त्यावेळेस माझ्या फॅमिलीला मी सांगितलेलं की मला शनिवार नाही आहे, मला रविवार नाही आहे, मला कुठलाच दिवस सुट्टी नाही आहे असं समजून चला. बिकॉज मी ना कुठल्या कन्सेप्टवर काम केलं माहिती आहे, जेव्हा जॉब करत होतो ना तेव्हा मी तो बिझनेस समजून केला. जसा एक बिझनेसमॅन स्वतःचा समजून करतो, तो वेळ नाही बघत, तो घड्याळ नाही बघत, मी जॉब त्या कन्सेप्टने केला आणि दॅट वॉज द रिझन की आय वॉज सक्सेसफुल. आणि त्यामुळे माझे प्रमोशन्स फास्ट झाले. मी 2008ला जॉईन झालेलो, 2011च्या मिडला आय वॉज असिस्टंट ब्रांच मॅनेजर. अँड देन देर वॉज वन कन्सेप्ट ऑफ ब्रांच मॅनेजर डायरेक्ट, म्हणजे माझ्याकडे फक्त HNI ॲडवायझर्स असायचे, हाय नेट इंडिव्हिज्युअल्स. त्यातला जो क्रायटेरिया जो कंप्लीट केला तो पूर्ण इंडियामध्ये मी पहिला व्यक्ती होतो ज्यांनी 2013 साली तो क्रायटेरिया कंप्लीट केला. आणि मग त्याच्यानंतर मी लीडरशिप रोलमध्ये आलो. इन 2014 आय वॉज अ असिस्टंट ब्रांच मॅनेजर. सो आय वॉज हँडलिंग 10 to 12 एम्प्लॉईज जे मला डायरेक्टली रिपोर्ट करायचे. फ्रॉम 2014 to 16 मी त्या रोलमध्ये होतो. नंतर मी IJP घेतलं, इंटरनल जॉब पोस्टिंग, आणि आय शिफ्टेड टू हेड ऑफिस ऑफ कोटक इन्फिनिटी टॉवर्समध्ये गोरेगावला. देर आय वॉज टेकिंग केअर ऑफ प्रोडक्ट डिझायनिंग अँड हाऊ थिंग्स आर गेटिंग सोल्ड इन द मार्केट. सो आय वॉज पार्ट ऑफ मार्केटिंग. तर कॉम्पिटिशन कशी विकते इन्शुरन्स, कोटक कशी विकते, सो त्यासाठी मी पॅन इंडिया ट्रॅव्हल करायचो आणि आय अंडरस्टँड द पॅटर्न ऑफ सेलिंग, टूल्स काय वापरतात. सो आय वॉज अ स्पाय फॉर माय कंपनी. सो मी बँकेत जायचो, कोणाला कळायचं नाही, मी ॲज अ कस्टमर बँकेत जायचो आणि तिथून मग मी इन्फॉर्मेशन गॅदर करायचो. आय क्लिक फोटोज अँड ऑल, आणि मग ते मी इथे येऊन माझ्या टीमला द्यायचो आणि मग आम्ही त्याप्रमाणे प्रोडक्ट डिझाईन करायचो, टूल्स डेव्हलप करायचो, स्पीच तयार करायचो त्या प्रोडक्टचं. हे काम मी 1.25 वर्ष केलं. बट सेल्सचा किडा होता, मार्केटिंगमध्ये जास्त दिवस टिकलो नाही. का मार्केटिंगमध्ये गेलेलो, बिकॉज काही इंटरनल छोटे मोठे पॉलिटिक्स असतात आणि ते मला आवडत नव्हते. त्यावेळेला 2016ला मला असं वाटतं की मला ब्रांच मॅनेजर बनण्याची संधी आहे पण ती मिळत नव्हती. मग ते मला सफोकेशन झालं आणि मी मार्केटिंगमध्ये गेलो. पण जेव्हा मी मार्केटिंगमध्ये गेलो तेव्हा एका योग्य व्यक्तीने माझं परत एकदा टॅलेंट ओळखलं इन टू डिफरंट चॅनल इन कोटक ग्रुप ओनली. आणि त्यांनी सांगितलं की अरे तू क्या कर रहा है, ये तेरा जन्म मार्केटिंग के लिए नहीं हुआ है, तू सेल्स का बंदा है, फिर से आ जा. आणि मग अशा रीतीने मी परत, मला वाटतं 2017 नोव्हेंबरमध्ये मी सेल्समध्ये आलो आणि आय वॉज पार्ट ऑफ घाटकोपर टीम. म्हणजे अर्लियर आय स्टार्टेड माय करियर इन कोटक विथ मुलुंड टीम. देन मी घाटकोपर ब्रांचला, दॅट चॅनल वॉज APC, म्हणजे एजन्सी पार्टनर चॅनल. अर्लियर आय वॉज इन टाईड चॅनल. तो APCमध्ये आलो आणि देन विदिन अ इयर माझे 2 प्रमोशन झाले. म्हणजे त्यांनी मला डबल प्रमोशन दिलं. का मला एक बेसिक रोलवर त्यांनी घेतलेलं आणि ते बोलले की नाही, तू यू अंडरस्टँड द मॉडल, मैं डायरेक्ट ब्रांच मैनेजर करके नहीं ले सकता, यू अंडरस्टैंड द मॉडल फर्स्ट, अर्न द मनी, बिकॉज ब्रांच मैनेजर में जाएगा तो वेरिएबल्स कम हो जाते हैं, फिक्स ज़्यादा हो जाता है, तो यू अर्न द मनी. विदिन अ इयर मी डायरेक्ट तिकडे एक लोकेशन मॅनेजमेंट पार्टनर म्हणून एक डेझिग्नेशन असते, लोकेशन मॅनेजिंग पार्टनर, विच इज इक्वलंट टू अ ब्रांच मॅनेजर. तो मी ब्रांच मॅनेजर झालो इन 2019. आय शिफ्टेड टू ठाणे. आफ्टर ठाणे आय वेंट टू वाशी. सो माझं मॉडेल थोडं वेगळं होतं. फ्रँचायसी मॉडेल जसं असतं, म्हणजे जे पार्टनर्स आहेत जे आमच्याबरोबर काम करतात त्यांचं स्वतःचं ऑफिस सेटअप असायचं, ते ब्रांचमध्ये खूप कमी यायचे. सो वी आर इन टू रिक्रुटमेंट ऑफ फ्रँचायसी. म्हणजे आता वडाफोनचे मिनी स्टोअर वगैरे कसे असतात, एक मेन स्टोअर एक मिनी स्टोअर. तर आमची एक ब्रांच मेन ब्रांच असायची, त्याच्यातनं सॅटेलाईट ब्रांचेस असायच्या. ते चॅनल मुंबईमध्ये मी पहिलं डेव्हलप केलं. सो आय वॉज द फर्स्ट पर्सन who developed that channel which was called as a DPO, direct partner office in Kotak. हे साऊथमध्ये खूप सक्सेसफुल होतं, पण मुंबईमध्ये त्यांना अशी ना ग्रीप मिळत नव्हती. तर मी जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून खूप चांगला बिझनेस ग्रो झाला. त्यामुळे कंपनीने मला वाशीची पण रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि वाशीमध्ये मग माझा एरिया थोडा पनवेल, नवी मुंबई, उरणपर्यंत वाढला. म्हणजे माझे पार्टनर ऑफिस त्या एरियापर्यंत पण होते. आणि इन 2021 म्हणजे आफ्टर कोविड I think about ki now it's right time to leave Kotak and start something on our own. आणि तिथे मी कोटक सोडलं आफ्टर 13 years ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे फ्रॉम सेल्स मॅनेजर टू अ डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट लेवल. जर्नी खूप तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन केली. पण या एक्सप्लेन करण्याच्या ह्याच्यात मला आता हा प्रश्न पडतो की तुम्ही सोडायचं काय, म्हणजे तो ट्रिगर पॉईंट काय होता? कारण जॉबमध्ये बऱ्यापैकी तुम्ही एन्जॉय करत होतात. एक मधला पॅच जो तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काम केलं, रेस्टॉरंट स्वतः चालूच केलं, येस, पण त्याच्यात सक्सेसफुल झाला नाहीत.
त्याचं नशिबाचा भाग तुम्ही म्हणतायत, किंवा मला असं दिसतं की ते रेस्टॉरंट इंडस्ट्री चालवणं डिफिकल्टच आहे, हे तर मला माहिती आहे. म्हणजे तर हा आहे. पण मग तुम्ही परत तो जॉब क्विट करून स्वतःचा आता चालू करायचं, हा थॉट कसा आला, कुठून आला? म्हणजे सोपा नव्हता, खरंच सांगतो. कारण का आधी खूप वेळा पडलेलो होतो. म्हणजे जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे झालेलं ते म्हणजे रक्तबंबाळ झालेलो. 5 वर्षाची कमाई 0 केलेली. इथे पण एवढं सोपं नव्हतं आणि विथ लायबिलिटीज वगैरे ते जायचं होतं. पण बोललो विथ लायबिलिटीजच जायचं, कारण का विदाऊट लायबिलिटी गेलो ना तर ते होणार पण नाही. जर काहीतरी पाठी असं जड काहीतरी बांधलेलं असेल तर आपण तो टार्गेट अचीव करणारच. त्या हिशोबाने मी बोललो नाही, आपण सोडूया आणि स्वतःचं काहीतरी पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत जे काय माझे 700, 750, 800 ॲडवायझर्स होते पूर्ण माझ्या ब्रांचचे किंवा रिजनचे किंवा एरियाचे, ते माझे नव्हते. ते अजून कोणाचे होते? ते त्या कंपनीचे होते, ते त्या ब्रांचचे होते, ते त्या लोकेशनचे होते. माझं काय होतं याच्यामध्ये? उद्या जर मी वेगळा झालो तो त्या खुर्चीला मान होता. त्या खुर्चीतनं उठल्यावर नंतर काय? मी बोललं हे इन्कम मी स्वतः कमवू शकतो. म्हणजे ते कॅल्क्युलेशन्स माझ्याकडे रेडी होते. डिफिकल्ट नाही आहे. मे बी 2 वर्ष जातील त्या इन्कमपर्यंत यायला. असं नाही की मी डे 1पासून जाईन, 2 वर्ष जातील. आणि मी खरंच 2 वर्षामध्ये त्या फॉर्म 16वर आलो. आणि आता मी ऑलमोस्ट 3 to 4 टाइम्स झालो इन लास्ट 3.5 years, और मे बी आय विल बी कम्प्लिटिंग 4 years इन दिस डिसेंबर. पण ती डिसिजन कुठेतरी तुम्हाला घ्यावी लागते आणि तो ना ब्रेक इव्हन पॉईंट असतो. इट इज व्हेरी टफ त्या पॉईंटला. म्हणजे इट इज जस्ट सिमिलर टू अ सुसाईड. ते सुसाईड म्हणजे तुम्ही अगदी एक अर्धा मिनिटाचा विचार असतो. जर तुम्ही त्या वेळेला सुसाईड नाही केलं तर तुम्ही कधीच सुसाईड करू शकत नाही. सो दो इट वॉज नॉट सुसाईड, म्हणजे सक्सेसफुल सुसाईड आहे माझी बिझनेसमध्ये येणं. पण तो विचार त्यावेळेला केला, कारण का मला स्वतःचं करायचं हे डोक्यात आधीपासून होतं. पण मी ते ठरवलेलं की वयाच्या 45व्या वर्षी करेन, पण ते मी 42व्या वर्षी केलं. ॲट द एज ऑफ 42. थोडंसं लवकर केलं. घरातनं विरोध झाला. मला हेच विचारायचं, कारण तुम्ही 42ला होतात. सो 42च्या एजमध्ये जॉब सोडणं, म्हणजे घरी मुलं असणार तुमच्या आणि बऱ्याच गोष्टी असणार. सो त्याचं गणित कसं काय? म्हणजे घरातून किती काय त्याला सपोर्ट झाला, विरोध झाला? नाही, विरोध झाला. कारण का तो ना काळ थोडासा माझ्यासाठी परत एकदा बिकट होता. इन सेम इयर आय लॉस्ट माय मदर अँड फादर. म्हणजे 3.5 महिन्यात आई आणि बाबा दोघेही गेले. आई नोव्हेंबर 2020ला गेली, वडील फेब्रुवारी 2021ला गेले. आणि माझ्याकडे ना विचारायला मेंटॉर नव्हता की आता काय करू, जे नेहमी माझ्या वडिलांना विचारायचो. पण समहाऊ मी ठरवलं की नाही, आपण आता हे सोडायचं. आणि मी ती डिसिजन मेमध्ये घेतली आणि जुलैमध्ये मी जॉब सोडला. बायको बोलली वेळ लागलाय का, हे शब्द बोलली. कारण का तिने माझी जॉबमध्येही धडपड बघितली. कारण का तो जॉब पण मी बिझनेसप्रमाणे करायचो, तेव्हा कधी वेळ दिला नाही. आता हा फुल टाईम बिझनेसमध्ये आला, आता अजून काय करेल, अजून आम्हाला हा किती वेळ देईल की नाही. म्हणजे ती अशा वेळेची वाट बघत होती की आत्ता मला वेळ मिळेल. आणि अचानक परत बिझनेसमध्ये गेलो. आणि तिला असं वाटत होतं की एकतर ना, म्हणजे कसं माहिती आहे का, इन्शुरन्स हे प्रोफेशन बाहेरच्या जगात लोकांना असं वाटतं की हे मागण्याचं प्रोफेशन आहे, मागावं लागतं. सगळेजण म्हणतात पुशचा बिझनेस. मला कधी वाटला नाही, फ्रँकली स्पीकिंग मला कधी वाटलं नाही. कारण का मी लोकांची गरज ओळखून त्यांना ते पिच केलेलं. तर मी कधीतरी ना लोकांच्या माथी मारतोय किंवा उगाचच, म्हणजे तो कन्सेप्ट बकरा बनाया, हा मला फील कधीच आला नाही. पण माझ्या घरी अजून हा फील होता. कारण का माझी फॅमिली पण ही एक समाज होता. आणि त्या समाजाला जे वाटायचं इन्शुरन्सबद्दल तेच माझ्या बायकोलाही वाटत होतं. आणि ती बोलली की अरे, एक तर तुम्ही अशा फील्डमध्ये होतात की काय ते लोकांच्या पाठी लागणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांना ते देणं, आणि आता परत तुम्ही ते सोडून एकतर तुम्हाला काहीतरी मिळत तरी होतं, आता ते पण न मिळतं, आता तुम्ही 0पासून परत स्टार्ट करणार. सो इट वॉज नॉट सो इझी. मुलं लहान होती. म्हणजे माझी मोठी मुलगी एवढी मोठी नव्हती जेव्हा मी सोडलं, बट शी वॉज इन टू कॉलेज. आय थिंक शी वॉज ऑन अ वर्ज ऑफ बिकमिंग ग्रॅज्युएट. आणि लहान मुलगी तर मला वाटतं 10वीला होती. ओके, 10वीला असेल. तर ते मला ॲडवाईस देण्याच्या ह्याच्यात नव्हते आणि आईवडील नव्हते अनफॉर्च्युनेटली. सो मला असं कोणी, आणि भावाबरोबर माझा एवढा असा कनेक्ट नाही आहे ॲज अ मेंटॉर किंवा काय. कारण का तो पहिल्यापासून माझ्यावर एवढा जास्त राहिलेला नाही. हां, बहिणीबरोबर नेहमी चर्चा व्हायची, पण बहिणीला माझ्यावर विश्वास होता. ती बोलली तू आत्तापर्यंत जे केलंस ना त्यात तू धडपडलास, पण तू सक्सेसफुल झालास आणि तू या प्रोफेशनमध्ये तू खूपच सक्सेसफुल आहेस, तू प्रूव्ह केलंस स्वतःला.
आणि त्यात जर तू काय करत असशील तर तू चांगलं करशील. मी बोललो नाही मग करूया. बहीण पण बोलते आणि असं नाही की बायकोने सपोर्ट नाही दिला, बट शी वॉज सस्पिशियस. नाही त्याचं समजू शकतो, कारण का डिफिकल्ट होतं. डिफिकल्टच होतं. तुम्ही आहे तर जॉब सोडणार, ती इन्कम बंद होणार, आणि मुलं कॉलेज आणि शाळेमध्ये असताना मग ते डिफिकल्ट आहे, ते त्यांचं समजूच शकतो आपण. पण तो कॉल घेतला आणि आज मी तुमच्यासमोर आहे आणि आय एम सक्सेसफुली डुईंग बिझनेस ॲज अ एंटरप्रेनर. सो आता तुम्ही तुमचं काम स्वतःचं पर्सनल चालू केलंय. आता हे एक्झॅक्टली काम आहे काय, ह्याच्याबद्दल मला थोडंसं तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. सो इट इज कम्प्लिटली वेल्थ मॅनेजमेंट. सो आय मीन टू कम्प्लीट वेल्थ मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनर जे म्हणू शकता तुम्ही. पूर्वी जे मी फक्त इन्शुरन्स रिलेटेड कोणाला ॲडवाईस देऊ शकायचो, पण आता जेव्हा मी फक्त इन्शुरन्समधनं बाहेर आलो, म्हणजे त्या विहिरीतनं बाहेर आलो, विहिरीतला बेडूक होतो पहिला, आता जो बाहेर आलो तेव्हा मी बोललो की आपण फक्त इन्शुरन्स नाही करायचं. आता पहिला आपण लोकांना त्यांच्या गरजेनुसार इन्शुरन्सचे सोल्युशन दिले, आता आपण लोकांना त्यांच्या गरजेनुसार बाकी पण फायनान्शियल प्रोडक्ट्सचे सजेशन्स द्यायचे. मग त्यासाठी मी म्युच्युअल फंड्स, हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. इवन मी म्हणजे इट वॉज अ कोइन्सिडन्स, जॉब सोडायच्या एक वर्ष अगोदर म्हणजे बिफोर कोविड हिट्स जानेवारी 2020 मी इक्विटीचा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स पण सुरू केला होता. सो तो संपेपर्यंत माझा ऑलमोस्ट मी जॉबमधनं क्विट पण झालो, म्हणजे सप्टेंबरमध्ये तो संपला 2021 वगैरे. आणि म्हणजे ते पण मी केलं, म्हणजे मार्केटचं नॉलेज घेतलं इक्विटीचं. आणि इक्विटीचं नॉलेज तसं बऱ्यापैकी इन्शुरन्स विकताना होतं, म्हणजे इन्शुरन्समध्ये एक जो कन्सेप्ट आहे युलिप, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी मार्केटचं बेसिक नॉलेज होतं. पण इक्विटी कोर्स केल्यामुळे ते एनहान्स झालं, ॲडव्हान्स झालं आणि त्याचा वापर मी आज म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये खूप एफिशियंटली करतो. सो टुडे आय कॅन से की आय एम अ कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनर. तुमची जी गरज आहे फायनान्शियलमधली, फायनान्स प्रोडक्टमधली, त्याचं निवारण माझ्याकडे आहे. म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत ज्या काय फायनान्शियल गरजा येतात त्याचं निवारण माझ्याकडे आहे. तुम्ही आत्ता डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, डेप्युटी VP होतात. डेप्युटी VP पासून ते आता तुम्ही 750 ॲडवायझरला तुम्ही गाईड करतायत. तेव्हा करायचो, तेव्हा करायचा 750. तेव्हा ते सगळे पूर्ण एरियाचे होते, माझे नव्हते. अच्छा, पण ते ॲज अ VP, पण ॲज अ डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट ते माझे जे टीम, जे रिपोर्टीज होते त्यांचे ते ॲडवायझर्स होते. अल्टिमेटली ते माझ्या टीमचा पार्ट होते. कळलं, त्यांना तुम्ही तेव्हा गाईड करायचा. बरोबर. मग आता तुमचा हा बिझनेस कसा चालतो, म्हणजे हे तुम्ही इंडिव्हिज्युअली करतायत की आता पण तुमच्या बरोबर काही लोक आहेत ज्यांना घेऊन तुम्ही बरोबर हा बिझनेस करताय? येस. सो दोन्ही प्रकारे मी करतो. मी डायरेक्ट पण करतो. सो माझा म्युच्युअल फंडचा जो बिझनेस आहे हा मी डायरेक्ट करतो. सो माझा जो ARN आहे, जो MFI सर्टिफिकेशन आहे, ते माझं डायरेक्ट आहे, स्वतःच्या नावावर आहे. तर त्यामुळे म्युच्युअल फंडचा बिझनेस हा इंडिव्हिज्युअल आहे. हेल्थ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स मी इंडिव्हिज्युअली करतो. बट इन लाईफ इन्शुरन्स जो माझा वास्ट एक्सपिरियन्स होता, म्हणजे तुम्ही रक्त काढलं तर लाईफ इन्शुरन्स निघेल अजूनही, तर त्यामध्ये ज्या प्रकारे मी काम करायचो, टीम रिक्रुटमेंट, टीमकडनं काम करून घ्यायचो, तेच मॉडेल मी इथे कंटिन्यू ठेवलं आहे. ज्याच्यामध्ये माझ्या टीममध्ये पार्टनर्स आहेत. पार्टनर्स आर सो कॉल्ड मॅनेजर्स, बट दे आर पार्ट टाईम एम्प्लॉईज. जिथे ॲज अ मॅनेजर तुम्हाला एक CTC असते आणि फुल टाईम एम्प्लॉयमेंटची बंधनं असतात. वेळेवर येणं जाणं, रिपोर्टिंग करणं, कॉल घेणं, हे सगळे प्रकार न करता माझ्याकडे असे काही व्यक्ती आहेत जे ॲज अ मॅनेजर काम करतात, पण त्यांची डेजिग्नेशन आमच्या इथे एजन्सी बिझनेस पार्टनर म्हणून म्हणतो. ते रिक्रूट करतात त्यांच्या अंडर ॲडवायझर. सो आय एम ऑल्सो रिक्रुटिंग ॲडवायझर्स, आय एम ऑल्सो रिक्रुटिंग पार्टनर्स, अँड दे आर ऑल्सो रिक्रुटिंग पीपल, अँड विथ टुगेदर इन अ टीम वी आर डुईंग लाईफ इन्शुरन्स बिझनेस. ओके. सो लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही ॲज अ टीम वर्क करतात, बाकीचे सगळे सेगमेंट तुम्ही इंडिव्हिज्युअली करतायत. बरोबर. सो मला हे समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, आणि तुमचा कोर हा पण तुम्ही मला एक्सप्लेन केलेलं की म्युच्युअल फंड आहे. तर म्युच्युअल फंडबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं की म्युच्युअल फंडमध्ये खूप गोष्टी ऐकायला येतात आपल्याला, जसं की स्टॉक मार्केट आहे, स्टॉक मार्केटच्या अंडर स्टॉक्स येतात, आणि त्याचाच एक कलेक्टिव्ह पोर्टफोलिओ म्हणजे म्युच्युअल फंड. हे मला थोडक्यात एवढं तर समजतं. ओके. तर आता ह्याच्याबद्दल मला थोडं समजून घ्यायचं की ह्या दोघांचा फरक काय आहे आणि एक्झॅक्टली काय, ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं ब्रीफ द्याल? ओके. सो म्युच्युअल फंड इज अ पार्ट ऑफ इक्विटी मार्केट.
पण इक्विटी जरी हवीशी वाटत असली तरी पण ती खूप भीतीदायक वाटते. म्हणजे आपल्याला एका कॉमन व्यक्तीला असं वाटतं मला ते रिटर्न्स पाहिजेत पण माझी अजूनही डेअरिंग होत नाही आहे. त्याचंच कारण असं आहे ना की म्युच्युअल फंड बोलतात की म्युच्युअल फंड सही है, बट मी बोलतो म्युच्युअल फंड सही है बट 10 में से 8 लोगों के पास नहीं है. अजूनही लोकांनी ते सुरू नाही केलं आहे. ती भीती घालवण्याचं काम आपण करतो. आता हा कन्सेप्ट आपण समजवतो लोकांना की तुम्ही जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये काही पैसे घेऊन जाता तेव्हा तुम्ही डायरेक्ट काही स्टॉक्स घेता किंवा काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करता, त्यामुळे तुमची जी रिस्क जी एक्सपोजर आहे हा डायरेक्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्क आहे पण ती डायव्हर्सिफाईड आहे. का? जे पैसे तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये घेऊन जातात तेच पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला पर्टिक्युलरली 1, 2, 10 किंवा 50 कंपन्यांमध्येच पैसे इन्व्हेस्ट करायला हवेत असं काही नाही. तुमचे तेच पैसे 100, 500, 1000 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात. त्यामुळे ते डायव्हर्सिफिकेशन होतं. त्यामुळे एखादी कंपनी एखादं सेक्टर जरी अंडर परफॉर्म करत असेल, जे डायरेक्ट इम्पॅक्ट करतं डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा ते म्युच्युअल फंडच्या बाबतीत घडत नाही. ते एवढं इम्पॅक्ट नाही करत. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ डायरेक्ट इक्विटीचा 20% खाली असेल ना तर हा पोर्टफोलिओ 10 ते 12% खाली पडेल. एवढा फरक पडतो. पण त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन मिळाल्याने होतं काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे लिमिटेड पैसे. आता समजा माझ्यासारखा एक इन्व्हेस्टर आहे, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. आता 50,000 रुपयामध्ये मी किती शेअर्स घेणार आणि चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे झाले तर ॲव्हरेज कॉस्ट 4 ते 5,000 रुपये एका शेअरची येते. आता मी 10 शेअर्सच्या वरती एका कंपनीचे घेऊ शकत नाही आणि जर MRF सारख्या कंपनीचा शेअर घ्यायचा झाला अशक्यच आहे आणि अर्धा शेअर मी घेऊ शकत नाही. हो. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार? त्यावेळेला म्युच्युअल फंड इज द बेस्ट वे टू इन्व्हेस्ट. बिकॉज तुम्ही जेव्हा 50,000 रुपये घेऊन पण उभे राहता तेव्हा तुमच्याकडे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये MRF सारख्या कंपन्या पण असतात जी तुम्हाला घ्यायची इच्छा असते पण तुमच्याकडे पैसे तुमचं बजेट नसल्यामुळे तुम्ही घेऊ शकत नाही. ते म्युच्युअल फंडच्या थ्रू पॉसिबल आहे आणि इट इज अ नो ब्रेनर गेम. कारण का इक्विटीमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल ना, पहिलं म्हणजे मी सांगेन की इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचं ना तर यू प्लीज गेन नॉलेज. विदाउट नॉलेज जाऊ नका, अदरवाईज लॉस कन्फर्म आहे. कारण का 10 मधले 8 जे पैसे घालवतात तेच लोक आहेत जे विदाउट नॉलेज एंटर करतात. तुम्ही सांगितलं, मी सांगितलं, हे घे ते घे, टिप्स मिळाली, यूट्यूब बघितलं, लॉस कन्फर्म आहे. मग आता हे पण नाही करायचं आहे आणि मला प्रॉफिट करायचं आहे तर मग काय करायचं? सो नो ब्रेनर गेम म्युच्युअल फंड. बिकॉज तिकडे एक ना एक्सपर्ट फंड मॅनेजर असतो आणि तो एक्सपर्ट फंड मॅनेजर तुमचा फंड, इनफॅक्ट तुमचा नाही, तुमच्यासारख्या लाखो इन्व्हेस्टरचा फंड क्लोजली मॉनिटर करत असतो आणि तो इंटरनल स्विच करत असतो. बिकॉज त्याचं नॉलेज खूप हाय लेवलचं असतं. तर तुम्हाला पैसे टाकायचे आहेत आणि झोपून जायचे, तुम्हाला जास्त विचार नाही करायचा आहे. हे आपल्या इक्विटीमध्ये घडत नाही. ते डायरेक्ट आपल्या इमोशन्सवर असतात रिलेटेड आणि हार्ट अटॅक येण्याचा चान्स जास्त आहे जर डायरेक्ट इक्विटीमध्ये गेलं. बिकॉज तुम्ही ते बघत राहता ना किती झाले, जास्त झाल्याने पण अटॅक येतो आणि कमी झाल्याने तर येतो. हे म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. जरी तुमचे रिटर्न्स खूप प्रचंड नसले तरी स्टेबल रिटर्न्स असतात. आणि मी ना तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगतो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्याने तुम्हाला का फायदा होईल. बघा, इक्विटी मार्केट इटसेल्फ तुम्हाला 14 ते 15% देतं. म्हणजे अगदी काही डोकं न लावता लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेत ना, काही चांगल्या कंपन्या निवडून 14-15% देणार. पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्याने काय होतं, ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे तो जो फंड मॅनेजर आहे त्याच्या एक्सपर्टीमुळे तुम्हाला अजून 2 ते 3% मिळतात. आणि का तो त्या कंपन्यांमधले पण बेस्ट कंपन्या सिलेक्ट करतो आणि तुमचे पैसे तिकडे इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे अजून तुम्हाला डेल्टा 2-3% मिळाला. म्हणजे तुमचे 14%वरनं रिटर्न समजा 16-17% झाले. आणि जेव्हा तुम्ही आमच्यासारख्या एक्सपर्ट थ्रू एक चांगली म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करता, कारण का म्युच्युअल फंडमध्ये AMCs पण खूप आहेत आणि स्कीम्स पण भरमसाठ आहेत. आता त्यातली सुटेबल स्कीम कुठली हे जेव्हा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, जसं तुम्ही डॉक्टरकडे जाता तो डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला काय झालं, म्हणजे पोटात दुखतंय तर ते का दुखतंय, काल काय खाल्लेलंस, पावभाजी खाल्लेलीस का. मग ते असे काहीतरी 2-4 प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर तो गोळ्या देतो. सो आम्ही पण तुम्ही जेव्हा आमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी अप्रोच होता तेव्हा आम्ही तुम्हाला काही ठराविक प्रश्न विचारतो आणि त्यानुसार आम्ही ठरवतो की तुम्हाला स्कीम कुठली सुटेबल आहे. मग त्यामुळे होतं काय, मार्केट स्वतः 14 ते 15% देतं, फंड मॅनेजरच्या एक्सपर्टीमुळे 2 ते 3% ॲडिशनल मिळतात आणि आम्ही तुम्हाला योग्य स्कीम दिल्यामुळे अजून ते 2 ते 3% तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात. सो जे बेसिक 14 ते 15% रिटर्न्स आहेत ते तुम्ही आमच्या थ्रू इन्व्हेस्ट केलेत तर ते तुम्हाला 18 ते 20% रिटर्न्स देऊ शकतात.
सो या प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि मी तर म्हणेन की ज्याला नॉलेज नाही त्यांनी सध्या तरी मार्केटपासनं दूर राहिलेलं बरं आहे. तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे माझा एक सिम्पल प्रश्न असतो कस्टमरला की तुम्हाला काय पाहिजे, रिस्क पाहिजे का रिटर्न पाहिजे. तो म्हणतो रिटर्न पाहिजे. तुम्ही ठीक आहे, मी म्हणतो की तुम्ही थोडीशी रिस्क घेऊन जर तुमचे रिटर्न जास्त झाले तर काय कसं वाटेल. म्हणतो चांगलंच वाटेल. आणि मी सांगतो की तुम्ही ना एक बेसिक इन्स्ट्रुमेंट बरोबर तुमचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करा, जे आहे सगळ्यात फेवरेट आजचं जे इन्व्हेस्टमेंटचं टूल आत्तापर्यंत चालत आलं, विच इज फिक्स्ड डिपॉझिट. सगळ्यांना आवडतं. आत्ता थोडासा ट्रेंड कमी झाला आहे, पण पूर्वापार चालत आला आहे ना. तो फिक्स्ड डिपॉझिट किती देतात रिटर्न? 7, 8, 8.5. सिनियर सिटीजन असाल, सुपर सिनियर सिटीजन असाल 8.5. मी म्हणतो तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा 3% जास्त मिळालं ना, यू ऑलवेज फील हॅपी. अँड दॅट कॅन बी ओनली डन थ्रू म्युच्युअल फंड, नॉट एनी अदर इन्स्ट्रुमेंट ऑन दिस अर्थ. म्युच्युअल फंड थ्रू तुम्हाला तुमच्या एफ डीपेक्षा 2 ते 3% रिटर्न्स मिळू शकतात. पण त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, ती आहे पेशन्स. तो पेशन्स तुम्हाला ठेवावा लागेल. कारण का काय होतं माहिती आहे का, एफ डीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा आपण रोज ब्रांच मॅनेजरला जाऊन विचारत नाही माझे पैसे किती वाढले, जरा दाखव ना. किती वाढले? मी 50,000 ठेवले, किती झाले? तो ब्रांच मॅनेजर हाकलून लावेल. तो म्हणेल घे तुझे 50,000 आणि घरी बस, रोज येऊ नको इथे. पण म्युच्युअल फंडमध्ये आपण ते करतो ना, आपल्याला ॲप मिळतं, आपण त्यात बघत बसतो ते किती झाले, अरे कमी झाले, अरे वाढले, अरे वा छान. ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, तुम्ही उगाच तुमच्या इमोशन्स बरोबर खेळताय. ते वाढले तरी तुम्हाला काढायचे नाही आहेत आणि ते कमी झाले तरी पण तो तुमचा ऑन पेपर लॉस आहे ना. हा समजा तुम्ही कशासाठी केली आहेत इन्व्हेस्टमेंट. तुम्ही 10 वर्षासाठी केली आहेत ना, मग 1 वर्षात झालेला प्रॉफिट आणि लॉस इट डझंट मॅटर टू यू. याप्रमाणे तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीत आणि एका योग्य सल्लागारामार्फत इन्व्हेस्टमेंट केलीत ना, तर मला नाही वाटत की तुम्ही रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करताय. यू आर टेकिंग अ कॅल्क्युलेटिव्ह रिस्क अँड यू आर डुईंग अ इन्व्हेस्टमेंट. आता मला तुम्ही मगाशी बोलता बोललात की MRFचा शेअर मला वाटतं 90,000 ते 1 लाखाच्या नाही जास्त आहे आता. जास्त आला. हो येस. अच्छा ओके. सो तो 1 लाखाच्या प्लस आहे. पण 50,000 माझ्याकडे आहेत आणि मला जर तो MRFचा शेअर म्हणजे म्युच्युअल फंड थ्रू घ्यायचा आहे, मग तो कसा काय घेऊ शकतो? कारण का तो आहेच ₹1,00,000 वरती. ओके, मग तो कसा काय घेऊ शकतो मी? गुड क्वेश्चन. सो जेव्हा आपण म्युच्युअल फंड स्कीम निवडतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ स्कीम्स मिळतात. त्याच्यामध्ये कॅटेगरी असते. सो कॅटेगरीमध्ये 3 मेजर कॅटेगरी आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. आता तुमचा हा MRFचा शेअर समजा लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतो, तर तेव्हा जेव्हा पण तुम्ही लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करता, तर त्याच्यामध्ये त्या पोर्टफोलिओमध्ये जर तो शेअर येत असेल, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्कीमच्या पोर्टफोलिओमध्ये जर MRFचा शेअर असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. जर त्याच्यामध्ये नसेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट होणार नाही. आता ही झाली एक प्रकारे करायची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. काही तुमचे स्कीम्स थिमॅटिक असतात, म्हणजे त्या थीमवर काम करतात. ऑटोमोबाईल थीम. आता MRF टायर मॅन्युफॅक्चरर आहे, म्हणजे तो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीलाच कनेक्टेड आहे. तो टायर देतो म्हणून ती गाडी चालते. सो तुम्ही ऑटोमोबाईल थीमच्या कंपन्यांमध्ये समजा इन्व्हेस्ट करायचं झालं तर तिथे पण तुमचे पैसे MRFमध्ये इन्व्हेस्ट होतात. आणि तुम्ही MRFचा असा शेअर घेतला तर तुम्हाला 1 शेअर घ्यावा लागेल. इथे तुम्ही युनिट्समध्ये घेऊ शकता. जरी त्याचा NAV म्हणजे आता त्या स्कीमचा NAV असतो, त्या स्कीमचा NAV समजा ₹100, पण त्या ₹100 MRF सारख्या 100 कंपन्यांचे तुम्हाला शेअर मिळतात. आणि जरी तुम्ही ₹1000 जरी SIP केली, ₹50,000 सोडून द्या, अगदी ₹1000 जरी SIP केली तरी तुम्हाला MRFचा शेअर मिळतो. अशा प्रकारे करू शकता. मला तोच प्रश्न आहे पण की MRFचा शेअर ₹1,00,000 आहे एक्झाम्पल, आणि अजून कोणत्या तरी वेगळ्या कंपन्या अजून आहेत, C8 आहे किंवा अजून कोणत्या कंपनीजचा आपण शेअर्स घेतले, ते सगळे 10 शेअर आहेत ₹5,00,000. बरोबर. माझ्याकडे आहेत ₹50,000. मग ते SIP तर वेगळा भाग जायला, पण आत्ता मी म्युच्युअल फंडचे 50,000चे युनिट्स विकत घेतले तर ते 10 शेअर मला कसं काय मिळू शकतात? कारण त्यांची किंमतच ₹5,00,000. बरोबर. आता हे कसं होतं माहिती आहे का, तुम्ही जे ₹50,000 देताय ना, तुम्ही एका म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करताय. तुम्ही MRF किंवा C8 टायर्स किंवा JK टायर्समध्ये नाही इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे तुमचे जेव्हा पैसे येतात, तुमच्यासारख्या 1,00,000 इन्व्हेस्टर्सचे पैसे त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये येतात. त्यामुळे त्या स्कीमचा पोर्टफोलिओ ऑटोमॅटिकली वाढतो आणि मग ते पैसे त्या डिफरंट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट तो फंड मॅनेजर करतो. म्हणजे तुमचे एकट्याचे 50,000 नाही होत. समजा 1,00,000 लोकांनी 50,000 दिले तर इन करोड्स ते फंड मॅनेजरकडे येतात आणि मग तो त्याच्यामधनं ते डायव्हर्सिफिकेशन करून प्रत्येक कंपन्यांचे तो इन्व्हेस्टमेंट करतो आणि तो तसा पोर्टफोलिओ बनवतो.
तो इट इज नॉट अप टू यू की माझे एकट्याचे पैसे जात आहेत का. हा म्युच्युअल फंड हा कन्सेप्ट होतो ना, नाव बघा ना, म्युच्युअल. सगळ्यांनी मिळून एकत्र पैसे दिले, मी एकट्याने नाही दिले. सो म्युच्युअली सगळ्यांनी पैसे दिले, ते जमा झाले, मग ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही सांगितले लार्ज कॅप, काही जण सांगतात मिड कॅप, काही म्हणतात स्मॉल कॅप. त्याप्रमाणे मग त्या कंपन्यांमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतात. त्यामुळे तुमचे एकट्याचे ते 50,000 रुपये नाही जातात, सगळ्यांचे मिळून जातात. अच्छा, म्हणजे ते एक कंपनी आपल्याकडे शेअर घेते आणि त्यांच्याकडे फक्त 5 लाख रुपयाचे शेअर नाही, त्यांच्याकडे ते मे बी 50 करोडचे पण असतील आणि त्यातला आपण 50,000 आपले टाकून त्यातला एक पार्ट घेतोय. इन शॉर्ट असंच काहीतरी आहे. बरोबर, म्युच्युअल फंड हा असाच प्रकार आहे. ओके, आता म्युच्युअल फंड एक झाला आणि स्टॉक्स तर डायरेक्ट. पण सॉरी मी इथे अजून एक पॉईंट ऍड करतो. आता हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल माहिती आहे का, म्हणजे म्युच्युअल फंड हे एवढं ट्रान्सपरंट आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर स्कीमचा AUM पण बघू शकता, असेट अंडर मॅनेजमेंट. आता तुम्ही जसे 50,000 दिले, जसं तुम्ही बोलला 50 करोड असतील, तसं त्या स्कीममध्ये किती करोड रुपये आहेत त्याच्यावरनं स्कीम सिलेक्शन पण ठरतं. दॅट इज अ पॅरामीटर. म्हणजे जेवढा त्याचा AUM स्ट्रॉंग आहे त्या स्कीमचा, तेवढं म्हणजे मी पैसे त्या स्कीममध्ये लावू शकतो. इट इज ॲज गुड ॲज की माणूस किती रिच आहे, रेप्युटेड आहे, रेप्युटेड किंवा रिच किती आहे. त्यामुळे त्याच्याकडे जर एवढे पैसे लोक पैसे देत आहेत म्हणजे विश्वास आहे ना, मग मी पण देऊ शकतो. ह्या हिशोबाने तो AUM जेवढा वाढणार तेवढा त्याचा बिझनेस पण वाढतो आणि लोकांची ट्रस्ट पण वाढते. ट्रस्ट करायला ऑफकोर्स, कारण काय SBI कडे किती पैसा आहे आणि एखादी एकदम लोकल काहीतरी जसे कॉर्पोरेट बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्यावर ट्रस्ट आपण ऑफकोर्स SBI वर ठेवणार. परफेक्ट. त्यांच्याकडे पैसा पण तेवढ्या मोठ्या लेवलला हँडल केला जातो आणि रेप्युटेड आहे. तसंच ह्याच्यात पण हाच प्रकार आहे. बरोबर. सो ते सगळं तुम्ही गाईड करतात की कोणता रेप्युटेड आहे आणि काही गोष्टी बघायच्या असतात. AUM बघायचा असतो, एक्सपेन्स रेशिओ बघायचा असतो. बरोबर, त्या म्युच्युअल फंडमध्ये एक्सपेन्स रेशिओ असतो. हाय द एक्सपेन्स रेशिओ तुमची रिटर्न स्लो होणार. हे नेहमी ॲडवायझरने स्वतःच्या बेनिफिटसाठी नाही बघायचं आहे, हे क्लायंटच्या बेनिफिटसाठी बघायचं. सो मी माझ्या क्लायंट्सला जेव्हा एखादी स्कीम सजेस्ट करतो, आफ्टर अंडरस्टँडिंग हिज नीड्स अँड गोल्स, मी स्कीम्सचे पण काही नंबर्स बघतो की त्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो किती कमी आहे, तो फंड किती वर्षापासून आहे, त्याचा AUM किती आहे, तो प्रूव्हन आहे ना मार्केटमध्ये, त्यांनी रिटर्न्स लास्ट 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात किती दिलेत. बिकॉज म्युच्युअल फंड हा असा विषय आहे की यू कॅनॉट नो द फ्युचर बट यू कॅन ऑलवेज चेक द पास्ट. मग पास्टच्या बेसिसवर आपण ठरवू शकतो की या फ्युचरमध्ये पण असा चालेल. बिकॉज त्याप्रमाणेच मग मी ती स्कीम त्यांना सजेस्ट करतो. कळलं. आत्ता सध्या मार्केट बरंच डाऊन आहे. हो. आणि लोकांचे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ पण डाऊन आलेत. हो, सगळ्यांचेच. हो. तर त्याच्यामध्ये लोकांना काय ॲडवाईस कराल तुम्ही, जे आता ऑलरेडी ज्यांचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत पैसे, त्या लोकांसाठी काय ॲडवाईस कराल? बरं, ॲडवाईस करण्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सध्या साखरेचा भाव किती आहे किलोला? साखरेचा 60-70 रुपये असणार. 60-70. बरं, समजा अचानक 20 रुपये झाली तर काय कराल? 20 रुपये झाली तर मी जास्त विकत घेऊन ठेवेन. नाही, म्हणजे मला चला मी प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारतो. तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? आनंदच होईल. नक्की? हो. मग मार्केट खाली गेल्यावर लोकांना दुःख का होतं? मला हे कळत नाही. म्हणजे एखादी आपल्याला जी रोज लागणारी गोष्ट आहे ना, ती स्वस्त झाली का आपण खूप खुश होतो आणि का ती आपल्याला जास्त घेता येते. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, म्हणजे इथे दुःखी तर अशी लोक जास्त आहेत की जे काहीच इन्व्हेस्ट करत नाही, ते जास्त दुःखी आहेत उगाचच, म्हणजे निगेटिव्हिटी टाकण्यासाठी. पण मी म्हणेन की जे इन्व्हेस्टर आहेत ना, ते तुमचं जे म्युच्युअल फंड तुम्ही जे विकत घेताय दर महिन्याला, इट इज पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. तुमचं पार्ट ऑफ युअर डेली का चाय शक्कर जे तुम्हाला रोज लागतं ना, त्याप्रमाणे तुम्ही रोज विकत घेताना मग तुम्हाला आनंद पण झाला पाहिजे जर मार्केट खाली गेले. बिकॉज आता काय होतं माहिती आहे का, आता तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओचे रिटर्न्स नाही बघायचे आहेत, आता तुम्हाला तुमचा नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा NAV नाही बघायचा, आता तुम्हाला युनिट्स बघायचे आहेत की तुम्ही किती ॲक्युम्युलेट करताय. आणि का तुम्ही बोलला 60 रुपये साखर होती, मी महिन्याला 2 किलो घेऊ शकत होतो, आता 20 रुपये झाली, तुम्ही महिन्याला किती घेईन? जर 3 पट कमी झाली तर मी घेऊन ठेवीन ना, माझ्याकडे जरी वापरणार मी स्टोअर करीन. मी तेव्हा युनिट्स बघतो, मी तेव्हा माझी काय गरज आहे ती नाही बघत. मग आत्ता पण मार्केट तेच करत आहे. आता जे मार्केट खाली आलं आहे, इट इज अ बाईंग ऑपॉर्च्युनिटी. आणि ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी तुम्ही ट्रॅक बघा, दर 5 वर्षांनी येते. जे काय मार्केटमध्ये घडतंय चुकीचं अजिबात घडत नाही आहे, पण लोक पॅनिक होत आहेत. पॅनिक नाही झालं पाहिजे.
दिस इज द बाईंग ऑपॉर्च्युनिटी. अदरवाईज तुम्ही सांगा मला, मार्केट दरवेळेला वर 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 जाते, खरेदी कधी करणार? सो मार्केट इज जस्ट लाईक अवर फिंगर्स. जेव्हा ते इथे असतं ना तेव्हा विचार करतो चला घेऊया, पण म्हणतो अरे पण मला माहीत नाही योग्य कधी घ्यायचं. मग ते इथे येतं, अरे शिट घ्यायला पाहिजे होतं यार इथे. मग माणूस म्हणतो नाही अजून वाट बघूया, आणि मग ते इथे जातं आणि तो इथे घेतो आणि मग ते परत खाली येतं. हे ह्युमन सायकोलॉजी आहे आणि हा मार्केटचा ट्रेंड आहे. म्हणजे आता तुम्ही किंवा मी आहे ना, आता पण नाही घेणार, आपण याची वाट बघतोय हे. आणि यू कॅनॉट टाईम मार्केटला टाईम नाही करू शकत. मी तुम्हाला इथे एक स्टोरी सांगतो छोटी. मी एका फंक्शनमध्ये गेलेलो आणि तिथे मी बघितलं की एक व्यक्ती होता, तो खूप चुळबुळ करत होता आणि स्टार्टर चाललेले स्टार्टिंगला फंक्शन सुरू व्हायच्या अगोदर, आणि तो एकदम पुढे बसलेला. स्टार्टर पाठवून सुरू झाले आणि तो येईपर्यंत म्हणजे मिडमध्ये येईपर्यंत स्टार्टर संपले. त्याला वाटलं मी चूक केली, मी पुढे बसलोय. तो उठला आणि पाठी गेला. नेक्स्ट जे आली ना स्टार्टर्स घेऊन ते पुढून आले आणि हा पाठी गेलेला. अरे बोलला बापरे काहीतरी गडबड आहे यार, मी पुढे होतो तेव्हा पाठून आले, पाठी होतो तेव्हा पुढून आले. हा मध्ये जाऊन बसला आणि त्यावेळेला काय झालं, स्टार्टर याच्यात बंद झाले. सो यू कॅनॉट टाईम एनिथिंग. जे तुम्ही जर परफेक्ट तुमचं काम काय माहिती आहे का, तुम्ही फक्त ते पैसे टाका आणि विसरून जा. एक्सपर्ट तुम्ही हायर केला आहेत ना, आता गाडी तुम्हाला नाही चालवायची, तुम्ही पाठी बसा आणि शांतपणे तुमचं काम करा. तुम्ही चुळबुळ केली तर गाडीचा ॲक्सिडेंट होईल. म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते ना, ते जास्त रिस्की आहे. माझ्या बाजूला जेव्हा एक चालवणारा व्यक्ती बसतो ना, तुम्हाला खूप इन्स्ट्रक्शन द्या, अरे लेफ्ट बघ, अरे राईट बघ, तो पाठवून आला, अरे तो कसा येतोय. तर आपलं मन विचलित होऊ शकतं. आता तुम्ही एक्सपर्टच्या आता स्टेअरिंग दिले आहेत ना, हा तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचवणार. सो माझं या परिस्थितीमध्ये सगळ्या इन्व्हेस्टर्सला एकच म्हणणं आहे की तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल, कितीही हुशार असाल ना, आता ते टॅलेंट तुम्ही दाखवू नका. आता फक्त डिसिप्लिन राहा, पेशन्स ठेवा. मार्केट वोलटाईल आहे, तुम्ही शिपमध्ये बसलेले आहेत, पाणी खूप हलतंय, लाटा जोरजोरात येत आहेत, शिप पण हलते आहे. तुम्ही जर हल्लात ना तर नक्की खाली पडा. तुम्ही स्टेबल राहा, तुम्ही एकाच ठिकाणी राहा. तुम्ही एवढा विश्वास ठेवा की आता माझी युनिट्स अक्युमुलेट होत आहेत ना, हे जेव्हा मला रिडीम करायचे, जेव्हा माझ्या गोलसाठी मी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यावेळेला हे वाढणार. आणि जी गोष्ट खाली येते ती वर जाते आणि वर जाते ती खाली येते. इट इज ऑलवेज देअर. हा म्हणजे ग्रॅव्हिटीचा पण रूल आहे, नवीन काहीच नाही आहे मार्केट. घाबरू नका. सो माझा एकच मेसेज आहे, डोंट पॅनिक, स्टे इन्व्हेस्टेड अँड स्टे डिसिप्लिन. सेम गोष्ट मी म्हणजे ऐकलेली, जसं तुम्ही आता ग्रॅव्हिटीचा रूल सांगितला, मी मार्केटबद्दल ऐकलेलं की मार्केटला तुम्ही तुमच्या आयुष्याबरोबर कम्पेअर करा. आयुष्याबरोबर कम्पेअर कराल ना तर तुमच्या आयुष्यातही खाली डाऊनफॉल येतात. परफेक्ट. परत तुम्ही त्या गोष्टीला मेहनत घेतात आणि तिथून मग तुम्ही एकदम सक्सेस होतात, तुमचा जे कर्व होतो. तर ह्या सिच्युएशन मध्ये पण मार्केट आता डाऊन आलंय, तर मला तेच वाटतं की आता आपण इथे जास्त काय म्हणतात एक फर्म राहिलो मार्केट बरोबर, आपली इन्व्हेस्टमेंट करत राहिलो, मार्केट परत वरती जाईलच. एक्झॅक्टली. अजून मे बी अजून ह्याच्यानंतर अजून थोडं खाली पण पडेल. येस, काही सांगता येत नाहीये. मी म्हणेन की ना, ॲज अ इन्व्हेस्टर मी इन्व्हेस्टर्सला प्रश्न विचारतो की तुम्ही SIP सुरू केलीत तर त्याच्यानंतर मार्केट पडल्याने तुम्हाला फायदा आहे, बिकॉज यू विल अक्युमुलेट मोर युनिट्स. जर मार्केट वर गेलं ना, यू विल अक्युमुलेट लेस युनिट्स. भाव वाढला तर तुम्ही तेवढ्यात कमी विकत घेणार आहात आणि ॲट द एंड ऑफ युअर जर्नी तुमचं काय कॅल्क्युलेशन होतं, नंबर ऑफ युनिट्स इंटू NAV. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तुमच्या अकाउंटमध्ये किती युनिट्स आहेत इंटू तेव्हाचा भाव. जर तुम्ही ऑलवेज रेझिंग मार्केटमध्ये विकत घेतला तर तुम्हाला कमी युनिट्स मिळणार. दॅट इज द मॅजिक ऑफ SIP. SIP मध्ये तेच तर आहे. इट इज रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. वर गेलं खाली गेलं, वर गेलं खाली. इवन यू कॅन स्टार्ट डेली SIP नाव वी हॅव स्टार्टेड अ कन्सेप्ट की वेर इन यू कॅन गो फॉर डेली, नॉट फॉर मंथली ऑल्सो. म्हणजे तुम्ही मंथलीही करा, मंथलीला एका पर्टिक्युलर डेचं मार्केट तुमच्यासाठी काम करताना, नाव इट विल वर्क डेली. रोज मार्केट पडतं ना, रोज जास्त युनिट्स अक्युमुलेट करा. सो मी आता माझ्या इन्व्हेस्टर्सला सांगायला सुरुवात केली आहे, तुम्ही डेली करा. मी इवन भाजीवाल्यांना सांगतो, बाबा तुम्ही काय करता, तुम्ही डेली 1000, 2000, 3000, 5000 रुपये त्या डेली बँकवाल्याला देताना, काय देतो तू तुम्हाला, फक्त गरज लागते तेव्हा तुमची मुद्दल या हिशोबाने बघताना, तुम्ही पण फक्त मुद्दल या हिशोबाने माझ्याकडे डेली 1000 रुपये द्या. आणि आय हॅव स्टार्टेड. मला वाटतं हा कन्सेप्ट सुरू झाला 6 महिन्यापूर्वी आणि मी जेव्हापासून प्रमोट करतोय, आय हॅव ॲडेड ऑलमोस्ट 30 to 40 न्यू इन्व्हेस्टर्स आणि सगळे भाजीवाले आहेत.
इस्त्रीवाला आहे, दूधवाला आहे, वॉचमन आहे माझा बिल्डिंगचा, त्याला पण तो डेली बोलला ना कितना डाल सकता हूँ साहब, बोला 100 रुपया. ठीक है, 100 रुपये का तो बोलता है मेरा ये हो जाता है, पान हो जाता है दिन का, तो मैं 100 रुपया और यहाँ पे डालता. सो तुम्ही काय विकताय, कसं विकताय आणि समोरच्याचा काय फायदा आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. फक्त तुम्हाला तुमचा फायदा बघून नाही करायचा आहे. तुम्हाला तुमची SIP बुक वाढवण्यासाठी काम नाही करायचे. तुम्ही त्या माणसाचा फायदा बघा, तुमची SIP बुक ऑटोमॅटिकली वाढेल. SIPचा अर्थ काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मग ते सिस्टमॅटिकच हवं. अच्छा, मग तो सिस्टमॅटिक ॲज इन तो आता तर डेली चालू झालाय, मंथली आधी चालायचा, सो मंथली पण आहे आणि आता डेली पण झालाय. सो डेली आपण ते किंवा मंथली आपण ते पर्टिक्युलर अमाऊंट आपण तिथे टाकायचे आणि हे करायचे. याच्यात मिनिमम लोकांनी किती इन्व्हेस्ट केले पाहिजे, की प्रत्येकाच्या इन्कमवर तुम्ही ते काढतात की बाबा ह्याने इतके करावे? ओके, काय रूल आहे तुमचा? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर आहे ना खूप जणांना माहिती नसतं. म्हणजे काही लोक ना करायची म्हणून इन्व्हेस्टमेंट करतात, चला सुरू करूया, तुम्ही सांगताय ना घ्या 1000 रुपये, त्यांनी काय होणार आहे का? म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा रूल टक्क्यात सांगण्या अगोदर आहे ना, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा आपल्या घरात काही शुभ कार्यक्रम असतो तेव्हा आपण नैवेद्य देतो देवाला, पण सगळ्यात पहिला जो नैवेद्य देतो तो आपण गाईला देतो, गोमातेला देतो. नंतरचा नैवेद्य देवाला देतो आणि मग घरच्यांना जेवायला वाढतो. आपण असं कधी आपल्या घरात झालं का की सगळं काही झालं, उरला की मग ते गाईला नेऊन द्या? इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अगदी नक्की उलटं होतं. माणसाचा पगार एका तारखेला येतो, तो सगळे खर्च भागवतो आणि उरलं काही काही बाबतीत उरत पण नाही, उरले ते इन्व्हेस्ट करतात. मग ते वाढत नाहीत किंवा त्याच्याने आपला गोल अचीव होत नाही. वाढतात पण त्याच्याने गोल अचीव होत नाही. मी म्हणून उलटं करा, तुमच्या इन्व्हेस्टमेंटला ना पहिलं स्थान द्या, गाईच्या घासाचं स्थान द्या. पहिला घास बाजूला काढून ठेवा, मग ते 1000 असो, 2000 असो, 5000 असो, आणि उरलेल्या पैशात बघा घर चालवून बघा, घर चालेल, पैसे अजून उरतील आणि मग ते उरले की परत इन्व्हेस्ट करा, करून बघा. हे केल्याने तुम्हाला रिटर्न्स येणार. पण थंब रूल बघायला गेला तर थंब रूल असं म्हणतो की जर तुम्ही मॅरिड नाही आहेत ऑर इफ यू डोंट हॅव एनी लायबिलिटी, मॅरिड नसणं म्हणण्यापेक्षा लायबिलिटी नाही आहे ॲज सच, म्हणजे हजबंड वाईफ दोघे कमवत आहेत, ॲज सच लायबिलिटी नाही आहे, किंवा मी मॅरिड नाही आहे, आता सध्या माझ्यावर माझ्या मुलांच्या शिक्षणाची किंवा कशाचीच लायबिलिटी नाही आहे, माझ्याकडे एकच गोल असला पाहिजे माझ्या रिटायरमेंटचा, जो आजपासून 35-40 वर्षानंतर येणार आहे माझ्या आयुष्यात. त्यासाठी आत्तापासून ना तुमच्या सॅलरीच्या 40 to 50% तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इन डिफरंट पॉकेट्स. आय एम नॉट सेइंग ओनली म्युच्युअल फंड्स. 40 to 50% तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. Once you get married or once you get responsibility or liability, तुम्ही 20% तो खाली आणू शकता, 20 ते 30%, नॉट मोर दॅन दॅट, बिकॉज तुमच्याकडे बाकीच्या पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत. सो हा जो गोल्डन पिरियड आहे ना तुमच्या फर्स्ट जॉबपासनं मॅरेजपर्यंतचा, जो 5 ते 10 वर्षाचा असतो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्ट करा. म्हणजे आजच्या यंग जनरेशनला माझं असं म्हणणं आहे, जॉब सुरू झाला ना, अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली ना, इन्व्हेस्ट करा. म्हणजे मी माझं स्वतःच्या घरचं उदाहरण सांगतो. माझ्या मुलीचं आत्ताच मास्टर्स कंप्लीट झालं लास्ट इयर. शी इज अ सायकोलॉजिस्ट आणि तिचा जॉब सुरू झाला गेल्या वर्षी जूनपासून. तिची जी सॅलरी होती ना त्याच्यापैकी, म्हणजे तिची सॅलरी 30,000 आहे स्टार्टिंगला. मी तिला बोललो 20,000 रुपये तू आता इथे टाकायचे, दर महिन्याची 20,000 रुपयाची मी तिची SIP सुरू केली. 10,000 ठेव तुझ्या इमर्जन्सीसाठी, अजून काही तुझ्या पॉकेट मनी म्हणा, किंवा तुला काही ट्रॅव्हल एक्सपेन्स, मोबाईल एक्सपेन्ससाठी 10,000 ठेव तुझ्या सेव्हिंगसाठी. पण 20,000 रुपये मी तिच्याकडनं ते कंपल्सरीली घेतोय. आणि हे उरलेले पैसे नाही आहेत, हे आधीच तुम्ही येस, हे 10,000 खर्च केल्यावर उरलेले 20,000 नाही, सॅलरी आल्याच पहिले. आता तिला अशी सवय झाली ना की बाबा यावेळेचे पैसे गेले ना, हे ती मला विचारते. सो ही हॅबिट, हे कल्चर तुम्हाला ना या यंग पिढीमध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्याची जी रिटर्न्स तुम्ही बघाल ना, आता याचं एक अजून छोटंसं उदाहरण ठेवतो ह्याच्यामध्ये, की ही इन्व्हेस्टमेंट आहे ना SIPची, ही तुम्ही जर समजा आपण असं एक समजून चालूया की 3 वर्षाची मुलगी आहे तुम्हाला, आणि तिच्या 3 वर्षाच्या वयापासून तुम्ही तिची 5,000 रुपयाची SIP फक्त 18 वर्षाची होईपर्यंत केली, म्हणजे 15 वर्ष 5,000 आणि ॲव्हरेज 12% रिटर्न येत आहेत. तर डू यू नो की किती रिटर्न्स येतील? म्हणजे तिची इन्व्हेस्टमेंट टोटल 9 लाखाची होते, 5,000 रुपये महिना म्हणजे 60,000 रुपये वर्षाला, आणि 15 वर्षात 9 लाख रुपये. 12% 18% 18 वर्षी तिच्याकडे 28 लाख रुपये असतील.
आणि हे ना कठीण नाही आहे. आजच्या तारखेत 5,000 रुपये तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही SIP करणं अजिबात कठीण नाही आहे. हे 5,000 रुपये असेही ना मुलीला काही कोणी पाहुणे येतात घरी, अरे वा छान दिसतेस, गोड दिसतेस असं करून पण 500 रुपयाची नोट हातात देतात, खाऊ खा. ते 500 तुम्ही काय करता? ते तुम्ही त्या गुडलकमध्ये टाकता, ते वाढत नाहीत. तेच जमा करा आणि ते SIP मध्ये टाका. तुमचे कमवलेले पैसे पण तिच्या नावाने गोल असा डिसाईड करून टाका. ते 28 लाख तिच्या 18व्या वर्षी होतात आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी ते डबल होतात. दॅट इज मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. 18व्या वर्षी 28 लाख झालेत ना, 23व्या वर्षी 56 लाख होतात. आणि असे करत करत जेव्हा तुमची मुली, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला SIP करायची नाही, स्टॉप करायची, 15 वर्षच करायची. अच्छा, नंतर पैसे बंद. म्हणजे असं मी अजूम करतो की तुम्ही फक्त तिच्या 15 वर्ष, पुढची 15 वर्ष SIP केलीत 5,000 रुपये, त्यानंतर बंद जरी केलीत तरी तो जो 28 लाखाचा कॉर्पस आहे ना, हा दर 5 वर्षांनी डबल होतो. आणि ती जेव्हा 60ची होते ना, 60 वर्षाची, तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये 68 लाख असतात. सॉरी, 68 करोड, आय एम सो सॉरी, 68 करोड असतील तिच्या 60व्या वर्षी. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं? फक्त आत्ता पुढची 15 वर्ष आणि मला वाटत नाही की कुठलेच वडील पुढची 15 वर्ष, ज्यांना 3 वर्षाची मुलगी आहे त्यांचं ॲव्हरेज एज 30 ते 35 वर्ष असेल, 35शीतले असतील, आणि त्यांना पुढचे 15 वर्ष सहज, म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट एजपर्यंत ते 5,000 रुपये सहज आपल्या मुलीसाठी काढू शकतील. त्यांच्याकडेही आज 60, म्हणजे मी आता माझं वय 60 नाही आहे, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जर ही गोष्ट केली असती ना, तर 60व्या वर्षी माझ्याकडे 68 करोड असते. पण तेव्हा मी जेव्हा 3 वर्षाचा होतो तेव्हा हे नव्हतं, SIPचं खूळ नव्हतं. आता आहे. मग आता आपण का नाही करत आहे? सो थंब रूल भरपूर काही गोष्टी सांगतो, पण आपल्यालाही ठरवायचं आहे की आपल्याला ॲक्च्युली करायचं आहे. कारण ती डेअरिंग करा, ते पहिलं पाऊल उचला, ते 5,000 रुपये मुलीच्या नावावर टाका. ते एक मोठा आम्रवृक्ष म्हणून तुम्हाला मुलीला सावली देईल. आणि या सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या हयातीत नको असतात. काही तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, तुमच्या परिवारासाठी लेगसी सोडायची असते. आणि करायचं काय? जेव्हा कमवत आहे तेव्हाच करायचं आहे, तेव्हाच तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. बट इथून तुम्हाला कळलं असेल, स्टार्ट अर्ली. 3 वर्षापासून केलं तर हे गणित आहे. 30 वर्षापासून, म्हणजे तो मुलगा कमवायला लागला आणि त्यांनी जर स्वतःसाठी हे जर केलं तर त्याला एवढे करोड नाही मिळणार ॲट द एज ऑफ 60. त्यामुळे स्टार्ट अर्ली, यू विल गेट मोर बेनिफिट्स. करेक्ट. मला तुमच्या या बोलण्यावरनं हेच कळतं आहे की फक्त यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून या गोष्टीचं सोल्युशन नाही मिळणार की मी किती इन्व्हेस्ट केले पाहिजे. त्याच्यासाठी गणेश सरांना कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच, हे मला कळतं आहे याच्यातून. येस, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंटचे बरेच ऑप्शन्स आहेत. माझ्या मते मेजर जे ऑप्शन्स येतात ते स्टॉक मार्केट एक झाला, गोल्ड एक झाला, जो खूप पूर्वापार आपले पूर्वजांपासून अगदी आपण म्हणू शकतो त्याच्यात लोक इन्व्हेस्ट करतात. आणि तसंच पूर्वजांपासून अजून एक ऑप्शन येतो, तो म्हणजे रिअल इस्टेट. आता तुम्ही याच्यात सजेस्ट करा की जो नवीन इन्व्हेस्टर आहे त्याच्यासाठी कोणता ऑप्शन बेस्ट आहे? माझं उत्तर याच्यामध्ये सगळे ऑप्शन बेस्ट आहेत, त्याच्या परीने. म्हणजे अगदी जेवायचं असेल तर सगळ्या चवी हव्या. एकच चवीचं तुम्ही जास्त दिवस खाऊ शकत नाही, त्यामुळे एकाच ठिकाणी नाही करायचं आहे. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडे इन्व्हेस्ट करायचे. पण ट्रेंडप्रमाणे जर मी बोलला तर थोडेसे FD आणि रिअल इस्टेट हे आउटडेटेड झालेले आहेत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कारण का FDचा ट्रेंड हा दर 10 वर्षांनी 3% इंटरेस्ट रेट कमी देतो. तुम्ही जर ट्रॅक बघितलं तर ते कमी होत गेले. 2000 साली FD 11-12% द्यायची, आज 60%वर आली. म्हणजे 25 वर्षामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट 4-5% कमी झाला आहे. पुढच्या 25% तो 2-3%वर येईल. नंतर असं येऊ शकतं की तुम्हाला पैसे ठेवल्यामुळे बँकेला पैसे द्यावे लागतील. चायनामध्ये असं चालतं, हे जपानमध्ये चालतं. ओके, ते 2% घेतात. ते पैसे आम्ही तुमच्याकडनं 2% घेऊ कारण का आम्ही सांभाळतो. असं होऊ शकतं, पण 50 वर्ष लागतील. पण तिथपर्यंत काय होतं आहे, तुमचे FDचे रेट्स कमी होतात. शिवाय FDच्या रेट्समध्ये होतं काय गडबड की इन्फ्लेशन बीट नाही करत. बरोबर आहे. पण नसावं का? तर माझं म्हणणं आहे असं काय नाही, असावं. काहीतरी इमर्जन्सी म्हणून तुमचे FDमध्येही पैसे असावे. काही प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाका. दुसरा मुद्दा होता रिअल इस्टेट. रिअल इस्टेट हा एकेकाळी खूप ट्रेंडिंग होता, पण आता ना रिअल इस्टेटमध्ये बोलायला गेलं तर म्हणजे मराठीत की तसा राम नाही राहिला आहे. तुम्ही जर रिअल इस्टेटचे रिटर्न्स बघितले तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये इट विल नॉट गिव्ह यू मोर दॅन 2 and 2.5%. मी 3% पण नाही बोलणार. पोस्ट टॅक्स ते 2 ते 2.5% मध्येच रेंगाळतात. म्हणजे तुम्हाला ग्रॉस 3-3.25% मिळतात. पोस्ट टॅक्स, मेंटेनन्स आणि तुमचे ॲग्रीमेंट रिन्युअल, एजंटची फी किंवा अजून काही भरपूर काय खर्च असतात, लिगल,
सगळे खर्च पकडून तुमच्या हातात ना अगदी 2-2.25% येतात. 2-2.25%साठी हां ठीक आहे, रिअल इस्टेटची ॲप्रिसिएशन होते, पण ही पण पूर्वीप्रमाणे होत नाही आहे. म्हणजे पूर्वी 10 वर्षात प्रॉपर्टीचा रेट डबल व्हायचा, 5 वर्षात पण डबल झालेला आहे. आज नाही होत आहे. आज तो ट्रेंड नाही आहे रिअल इस्टेटमध्ये. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीचा आता रेट डबल करण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 वर्ष थांबावं लागेल, आणि त्यात पण 2% रिटर्न्सवर. दिस इज नॉट अ वाईज कॉल. हां, मग रिअल इस्टेट का घ्यावी? माझ्या मते रिअल इस्टेटमध्ये फक्त तुमचं एक राहतं घर ज्याच्यात तुम्ही राहता, आणि तुम्ही जर बिझनेस चालवत असाल तर तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल की जे विकत घेऊन मला तो ऑफिस प्रिमायसेस माझा हवं आहे तरच, अदरवाईज भाड्यावर घ्या, काही फरक नाही पडत आहे. कारण का तुम्ही एक बिझनेसमध्ये कमवता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही भाडं भरता, इट विल गेट नलिफाईड. त्यासाठी तुम्हाला करोडोची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. खूप स्वस्तात तुम्हाला भाड्यावर रेंट आउटमध्ये तुम्हाला शॉप्स मिळतील किंवा ऑफिसेस मिळतील. सो रिअल इस्टेटमध्ये स्वतःसाठी घेताय तर ॲज अ इन्व्हेस्टमेंट जाऊ नका. आजच्या तारखेला 2-3% जाऊ नका. मग मार्केटमध्ये खूप चांगले रिटर्न्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता. उरला विषय गोल्ड. सो गोल्ड हा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे, बिकॉज हा फेवरेट आहे सगळ्यांचा. म्हणजे घरातल्या होम मिनिस्टरचाच फेवरेट आहे ना, बायकोला आवडतो म्हणजे ते घ्यावंच लागतं. आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी मी म्हणतो इमोशन्स जास्त इन्व्हेस्ट करतो आपण. आत्तापर्यंत मी कुठलंच असं एक घर नाही बघितलं की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून दागिना केला. बायकोचं मंगळसूत्र, हार आणि बांगड्या विकल्या इन्व्हेस्टमेंट म्हणून, ती मारेल त्याला की का विकतोयस. सो गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, हा खरा बघायला गेला तर चुकीचा आहे. मग तुम्ही इन्व्हेस्ट कशात करता गोल्डमध्ये? तुम्ही कॉईन घेता, वळं घेता, बिस्किट घेता, ऐपतीप्रमाणे जे काय असेल ते घेता. पण त्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, सिक्युरिटी किती आहे? आता सिक्युरिटी कुठून स्टार्ट होते? राईट फ्रॉम बाईंग दिस थिंग. तुम्ही ज्या सोनाराकडनं घेता त्याची प्युरिटीची काय गॅरंटी आहे? शिवाय तुम्ही इंडियात राहता, तुम्ही दुबईत नाही राहतात जिथे गोल्डचे रेट युनिफॉर्म आहेत. इंडियामध्ये प्रत्येक दुकानागणिक वेगवेगळे रेट आहेत. ज्वेलुकासमध्ये वेगळा आहे, मलाबारमध्ये वेगळा आहे, वामनेरी पेठेमध्ये वेगळा आहे. आमचं सोनं एकदम छान, आम्ही त्याच्यात हेच आहे, त्याच्यात तेच आहे. ते तुम्हाला कन्व्हिन्स करतात जास्त भावासाठी. सो बाईंगच्या टाइमला तुम्हाला युनिफॉर्म रेट नाही मिळत. आणि आपल्याला काय कळत पण नाही ते ऍक्च्युअल खरं आहे खोटं आहे, आणि त्याची प्युरिटी तर ते लांबच राहिलं काय तेच कळत नाही आपल्याला. त्यामुळे तुम्ही रिस्क घेताय. शिवाय जेव्हा विकता तेव्हा पण रेट वेगवेगळे. सोनाराकडे तो म्हणतो माझ्याकडनं नाही घेतलेत, ह्याच्याकडनं घेतलेत, मग त्याची पावती नाही आहे, मग त्याच्यामध्ये मी एवढी घट करणार, मग त्याच्यामध्ये ते करणार. सो तो लॉस आला. म्हणजे मार्केटचा रेट काहीतरी वेगळा चालला आहे, पण आपल्याला गरज असताना आणि गरजवंताला अक्कल नसते, त्यावेळेला आपण ते तोडायला जातो आणि तिथे मग जे देतोयस ते दे बाबा असं करून आपण घरी येतो. दुसरा मुद्दा फिजिकल गोल्डमध्ये असा होतो की आपण हे घेतो, मग ते सांभाळावं लागतं, चोरी होऊ शकतं ना फिजिकल गोल्ड. मग ते काय करतो आपण, घरात ठेवू शकत नाही, मग आपण त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. मग बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो तर फुकट राहत नाही, रेंट द्या, डिपॉझिट भरा, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मध्यंतरी मी एक आर्टिकल वाचलं ज्याच्यामुळे सांगितलं की तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये पण तुमचं सोनं सेफ नाही आहे. बिकॉज बँकेची लॉकर कुठे असतात? तळघरात, नॉर्मली बेसमेंटमध्ये. पाऊस वगैरे आला, आता फ्लड होतो मुंबईसारख्या ठिकाणी तर आजकाल सहज पाणी भरतं थोड्याशा पावसात, आणि जर त्या तळघरात पाणी गेलं आणि ते तुमचं पूर्ण लॉकर बुडलं आणि काही नुकसान झालं, बँक तुम्हाला 1-2 लाखाच्या वरती कसलीच गॅरंटी देत नाही. मग तुमचं सोनं किती करोडचं असो, मग तुमचं नुकसान आहे तिकडे. सो बँक लॉकर इज ऑल्सो नॉट सेफ. पण त्यासाठी तुम्ही ते रेंट आणि लॉकर देऊन त्याचं काय करताय, त्याचा रेट इनडायरेक्टली वाढवताय. म्हणजे घेतलं ते एक्सला आणि ते रेंट दिल्यामुळे अजून वाढला. रादर दॅन यू कॅन ऑलवेज गो फॉर अ डिजिटल गोल्ड, जे खूप कमी जणांना माहिती आहे. तुम्ही गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट करा, गोल्ड सोव्हरजिन बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंडचे पण काही गोल्डचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, ज्याच्यामध्ये या सगळ्या रिस्क आहेत ना, या तुम्हाला नाहीच आहेत. तुम्हाला फिजिकली सांभाळायचं नाही आहे, चोरीला जाणार नाही आहे, प्युरिटीची काही म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच नाही प्युरिटीचा. कारण का तुम्हाला 99.99% प्युअरच सोनं मिळतं. रेटचा प्रॉब्लेम नाही. विकत घेताना जो एक्सचेंजवर रेट चालला आहे युनिफॉर्म आहे त्यात मिळणार, विकताना युनिफॉर्म आहे, त्यामुळे तो रेटचा काही प्रॉब्लेम नाही आहे. शिवाय डीमॅटमध्ये तुमच्या ते युनिट्स पडून राहतात, आणि जेव्हा तुम्ही फिजिकल सोनं घेता तेव्हा युनिट्समध्ये नाही मिळत, ते ग्रॅम्समध्ये मिळतं. मग 1 ग्राम 2 ग्राम 10 ग्राम असं घ्यावं लागतं. इथे तुमच्याकडे अगदी 1000 रुपये आहेत महिन्याला, तुम्ही सोनं घ्यायला सुरुवात करू शकता. सेम MRFचं उदाहरण, तो महाग आहे, किती येतील, माझ्याकडे 1000 आहेत, तसं सोन्यामध्ये पण आहे ना. तुम्हाला तेवढे नंबर ऑफ युनिट्स मिळतात, तुमच्या त्या अकाउंटमध्ये जमा होतात, आणि जेव्हा तुम्ही ते रिडीम करता ती युनिट्स, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल सोनंच घ्यायचं असं काही वाटतं नाही आहे.
ते आपले पैसे येऊ शकतात. ते पैसे येतात, तुम्ही ते तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी वापरा, तुमच्या रिटायरमेंट फंड म्हणून वापरा. पण ते का जास्त सेफ आहे? बिकॉज ही इन्व्हेस्टमेंट आहे ना लेस व्हॉलेटाईल आहे. बघा इक्विटीने ना तुम्हाला आत्तापर्यंत रिटर्न्स 15 ते 16% ॲव्हरेज दिले. सेन्सेक्स जे गेल्या 45 वर्षामध्ये ॲव्हरेज रिटर्न्स आले इट इज अराउंड 15.8%. गोल्डने रिटर्न्स तुम्हाला 11% दिले, बट इट इज मोर स्टेबल. त्याचं कारण असं आहे इक्विटी कॅन एनी टाईम ब्रेक इट्स लो अँड इट कम डाऊन टू दिस पॉईंट. बट सोन्याचा एवढ्या वर्षामध्ये ना ट्रॅक आहे की त्यांनी त्याचा ना लो खूप कमी वेळा ब्रेक केला. म्हणजे आता कालचाच रेट 91,000 आहे सोन्याचा, तो अचानक 80,000 नाही होणार उद्या परवामध्ये. पण हे इक्विटी मार्केटमध्ये होऊ शकतं. सो गोल्ड इज व्हेरी लो व्हॉलेटाईल, इट विल गिव्ह यू स्टडी इन्कम अँड इट इज ऑलवेज ट्रेंडिंग. तुम्ही जो गोल्डचा ट्रेंड बघितला असेल तो इट इज ऑलवेज ट्रेंडिंग. सो इन लॉंग टर्म इट विल गिव्ह यू गुड रिटर्न्स बट विथ स्टेबल रिटर्न. जर तुम्हाला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे स्पेसिफिकली इन करंट मार्केट सिनारिओ, तुमची डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. तो तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करेल. कारण का ना एक सिम्पल गोष्ट आहे, जेव्हा जेव्हा इक्विटी मार्केट पडतं तेव्हा तेव्हा गोल्डचा रेट वाढतो. तुम्ही बघा जाऊन, जेव्हा मार्केट पडणार गोल्ड वाढलेलं असतं. आज 91,000 गोल्ड का झालं? मार्केट आता पडतंय. 3 महिन्यापूर्वी गोल्डचा रेट 72च्या मध्ये होता. 20,000 का वाढला? त्यात इक्विटी मार्केट बघा ना ते किती पडलं. ते पडलं म्हणून गोल्ड वाढलं. सो तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी बघायची. तुम्ही घाबरलात ना इक्विटीमध्ये, डायव्हर्सिफाय व्हा. तुम्ही गोल्ड घ्या जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ स्टेबल होईल. आणि आय कॅनॉट से न्यूज बट फॉर शुअर बाय एंड ऑफ दिस इयर गोल्ड 1 लाख टच होणार आहे. आणि बाय 2030 गोल्डचा रेट 2,06,000 होणार आहे. आज जरी इन्व्हेस्ट सुरू केलं ना तरी गोल्ड तुम्हाला 18% कंपाऊंडिंग रिटर्न देईल इन फॉर नेक्स्ट 5 years. जस्ट कॅल्क्युलेट, 90,000ला जरी एंट्री घेतली 2,06,000 इट विल गिव्ह यू अराउंड 18,000 रिटर्न्स विच विल बीट इक्विटी रिटर्न्स. बट तेच आहे की मला ती डिसिजन घ्यावी लागेल आणि मला ते सुरू करावं लागेल. टू सम अप, युअर पोर्टफोलिओ मस्ट बी डायव्हर्सिफाईड. इक्विटीमध्ये आहात, युनिट्स अक्युमुलेट करा. गोल्डमध्ये आहात, तुम्ही गोल्डमध्ये पण युनिट्स अक्युमुलेट करू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ जो अनस्टेबल आहे तो स्टेबल होऊ शकतो. बरोबर. या सगळ्याबद्दल तुम्ही गाईड करालच जेव्हा आपले बघणारे ऑडियन्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्कीच. आता अजून एक प्रश्न, LIC आणि एफडीचा बघाशी विषय काढलात. LIC आणि एफडी बद्दल पूर्वापारपासून म्हणजे लोकांना त्याच्यावर जास्त ट्रस्ट आहे. कारण का एफडी तर बँक सपोर्ट असतो आणि LIC गव्हर्नमेंट आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. तर ह्याच्याबद्दल थोडंसं मला सांगू शकाल की तो चेंज झालाय लोकांचा दृष्टिकोन की ह्याच्यातच अजून लोक इन्व्हेस्ट करतायत? दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा ना ॲक्च्युली आपण हा जो प्रश्न विचारतो ना तर असं कधी कधी आपल्याला वाटतं की अरे LIC मध्ये केलेली गुंतवणूक आणि FD मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे आपण सो कॉल त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती इन्व्हेस्टमेंट नसतेच, ती सेव्हिंग असते. आणि सेव्हिंग ही नेहमी अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये झाली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय, असं काही नाही आहे. बघा तुम्हाला जेव्हा खूप तहान लागते, तुम्ही उन्हात न येता तेव्हा तुम्ही कोमट पाणी पिता का? नाही, जे आहे ते साधं तर साधं. एक तर रूम टेम्परेचर किंवा थंड, म्हणजे मोस्ट प्रिफर थंड तर सोडा, आपण कोल्ड ड्रिंक प्रिफर करतो. म्हणजे काहीतरी साखर युक्त काहीतरी ड्रिंक असेल, मग ती लस्सी असेल, तो कोकम सरबत असेल किंवा काही असेल. सो आपल्याला जेव्हा अतिशय ताण लागले तेव्हा जे आपल्याला समोर थंड गोष्ट दिसते ती आपण घेतो ना, तर त्याप्रमाणे ही जी गोष्ट आहे ना ही पण गोष्ट तेवढीच गरजेची आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जेवढी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, गोल्ड, म्युच्युअल फंड गरजेचे आहेत. बिकॉज ही तुम्हाला कंपल्सरी सेव्हिंग्स, मी परत म्हणतो इन्व्हेस्टमेंट नाही, सेव्हिंग्स करण्याला प्रवृत्त करते. कारण का LIC म्हणजे LIC फक्त पॉलिसी नाही. आता हे कसं झालं माहिती आहे का, इन्शुरन्समधली सेव्हिंग्स म्हणजे लोक LIC म्हणतात. म्हणजे चॉकलेट इज कॅडबरी इज अ कंपनी नाही, पण आपण लहान मुलाला विचारतो तू कॅडबरी खाल्लीस का किंवा कॅडबरी खातोस का, आणि आणून देतो अमूलची. तो तसा विषय म्हणजे पॉलिसी घेतो आपण कोटकची, ICICIची आणि म्हणतो LIC पॉलिसी, असं नाही आहे. इट इज कंपनी. तो कुठल्याही कंपनीची तुम्ही पॉलिसी घ्या, पण विचार करून घ्या तुम्हाला काय गरज आहे, तुमचा त्याच्यात गोल साध्य होतोय का, तुम्ही ती काय उद्देशाने घेताय, ते सगळे जर पॅरामीटर चेक केले तर इन्शुरन्स पॉलिसी इज ऑल्सो नॉट बॅड इन्स्ट्रुमेंट ऑफ सेव्हिंग्स. ती सेव्हिंग्स पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्या. कारण का दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट विल नेवर गिव्ह यू मोर दॅन 6 to 7% रिटर्न्स. मग तुम्हाला जर पोर्टफोलिओ तुमचा बॅलन्स करायचा, ऑलवेज इक्विटी विल नॉट हेल्प यू. आत्ताच्या काळामध्ये
हे जे इन्शुरन्स पॉलिसीचे जे इन्व्हेस्टर्स आहेत सो कॉल्ड, ज्यांनी सेव्हिंग्स केले पण ते इन्व्हेस्टर म्हणून घेतात स्वतःला, दे आर हॅपी बिकॉज दे आर गेटिंग स्टडी इन्कम ना. सो इट इज नॉट बॅड. त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये कन्फर्म पैसे येत आहेत. दो इट इज अ मनी बॅक पॉलिसी किंवा एन्डॉमेंट पॉलिसीचा बोनस ॲक्युम्युलेट होतोय, मार्केटच काय करतंय, आय एम हॅपी. सो त्यामुळे तिथेही तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. तुम्हाला तिथेही पैसे टाकणे गरजेचं आहे डिसिप्लिन सेव्हिंगसाठी. कारण का तिथे लॉक इन पिरियड असतो, तिथे मॅच्युरिटीसाठी तुम्हाला काही एक वर्ष थांबावं लागतं. सो तुम्ही तुमचा माइंड तिकडे ना मेकअप करता की मला इतके वर्ष काढताच येणार नाही. पण इन म्युच्युअल फंड, इन इक्विटी, आलं मनात गेलं दुकानात, तसा प्रकार होतो. दिसले वाढले काढा, कमी झाले काढा. हे त्या सेव्हिंग्सच्या बाबतीत नाही. सो डिसिप्लिन्ड वेमध्ये करायचं असेल, तुमच्याकडे 100 रुपये आहेत ना, 5 रुपये त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पण टाका. नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, पण विचार करून टाका. नीट एक्सपर्टला भेटा, त्याला तुमची गरज सांगा आणि त्याच्याकडनं जेव्हा तो एक्सपर्ट ओपिनियन देईल त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करा. FD पाहिजे पण एवढं नको. आता FD पहिले का लोक करायचे माहिती आहे का? बिकॉज मेडिकल इमर्जन्सी. मी जास्त करून बघितले लोक मेडिकल इमर्जन्सीमध्ये तोडायचे, पण आता मेडिकल इमर्जन्सीसाठी शक्यतो लोक FD नाही करत आहेत. कारण का आपण मेडिक्लेम पॉलिसी काढतो. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज यू आर डुईंग FD विथ सम मेडिक्लेम कंपनी. म्हणजे 50,000 रुपयाची FD करून इन मेडिकल इमर्जन्सी मला 50,000 रुपयेच मिळणार होते. पण आज मी 50,000 रुपयाचा प्रीमियम भरला मेडिक्लेमचा, तर मला 5 लाख, 10 लाख, 25 लाख रुपयापर्यंतचं पण सम अश्योर्ड मिळतं. सो ट्रेंड चेंज झाला आहे. सो रादर दॅन ब्लॉकिंग युअर मनी इन FD जस्ट ॲज अ इमर्जन्सी फंड, यू गो फॉर गुड मेडिक्लेम पॉलिसी सो दॅट तिथून तुमची ती गरज पूर्ण होऊ शकते. सो या 2 गोष्टी वाईट नाही आहे. व्यवस्थित विचार करून आणि एक्सपर्टला भेटून त्याचा ॲडवाईस घेऊन तुम्ही केलात तर इट विल ऑल्सो गुड इन्स्ट्रुमेंट ऑफ सेव्हिंग्स. फायनान्शियल फ्रीडम खूप जणांना आता हवा आहे. हां, पण फायनान्शियल फ्रीडमसाठी फायनान्शियल प्लॅनिंग कोणालाच कळत नाही की एक्झॅक्टली मी बाबा कुठे इन्व्हेस्ट करू, काय करू. जसं आता तुम्ही म्हणालात की FD पाहिजे, पण FDच्या बदल्यात काहीतरी आलंय आता. मेडिक्लेम हा त्याला एक ऑप्शन आलाय. FD का करायचं आपण? त्याच गोष्टीसाठी की FD मुळे आपल्याला मेडिकल इमर्जन्सीला त्याचा फायदा होईल. पण आता मेडिक्लेम आलेले आहेत, मग FD कशाला? बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जे लोकांचे ट्रेडिशनल माइंडसेट आहेत ते अजून चेंज झाले नाहीयेत, तेवढा अवेअरनेस आला नाहीये. पण त्यांना फायनान्शियल फ्रीडम हवाय ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये पण. तर त्याच्यासाठी तुम्ही 3 सिक्रेट टिप्स काही देऊ शकतात लोकांसाठी? अच्छा, मला सिक्रेट पण सांगावं लागेल म्हणजे? नक्की नक्की. ओके. सो सिक्रेट सांगण्या अगोदर पहिल्यात महत्त्वाची गोष्ट हे समजून घ्या की तुम्ही तुमची जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करता तेव्हा एका फायनान्शियल एक्सपर्टचा आधार घ्या. आणि का आमचा ना जन्म पर्पजली झाला आहे. देवाने आम्हाला डॉक्टर नाही बनवलं आहे, देवाने आम्हाला इंजिनियर नाही बनवलं, आम्हाला फायनान्शियल डॉक्टर बनवलं आहे. त्यामुळे देर इज अ रिझन ऑफ आवर बर्थ ऑल्सो. सो आम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर करण्यासाठी जन्म घेतला आहे. आम्ही तुम्हाला व्यवस्थित तुमच्या गोलपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. टॉप 3 सिक्रेट्स जर बघायला गेलात तर त्या टॉप 3 सिक्रेट ऐवजी मी सांगेन की लोकांच्या 3 गरजा काय आहेत, ज्या मूलभूत गरजा पहिल्या पण होत्या, अन्न, वस्त्र, निवारा. या 3 मूलभूत गरजा आहेत. आजच्या फायनान्शियल जगात जर 3 मूलभूत गरजा जर बघायला गेलात ना तर मी सांगेन तुमची HIP, TIP आणि मग SIP. तर सांगतो, HIP इज हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, TIP इज टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पण मी सुरुवात HIP पासूनच का केली आणि SIP पासून का नाही केली हे सांगतो. कारण का जेव्हा आपण ॲज अ इन्व्हेस्टर सुरू करतो ना तेव्हा आपण सुरुवात SIP ने करतो, जी चूक आहे. आपण पहिलं प्रोटेक्शनने सुरुवात केली पाहिजे. पहिलं स्वतःला प्रोटेक्ट करा. तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघता ना तेव्हा तुम्ही कपडे घालून निघता, उघडे फिरता का? नाही. कपडे का घालून फिरता? बिकॉज तुम्ही प्रोटेक्ट करता ना स्वतःला सगळ्या गोष्टींपासून. सो तुम्ही जेव्हा तुमचं काही फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करता ना तेव्हा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कव्हर किती हवं आहे तिथून सुरू करा. त्याच्यानंतर तुम्ही नसल्याने तुमचे जे पाठचे लोक आहेत त्यांचं काय होणार, त्यासाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन किती हवा त्याचा योग्य ॲडवाईस घ्या. आणि मग तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP मध्ये पण इन्व्हेस्ट करा. बिकॉज एक सिम्पल गोष्ट आहे, आज आयफोन, जर एखाद्या कोणाकडे आयफोन आहे तो आयफोन 1.5 लाखाचा घेतो पण त्याला तो 1000 रुपयाचाच पहिलं स्क्रॅच गार्ड लावतो, तो पहिलं वापरत नाही. कारण त्याला भीती असते आज पडला आणि याला जर एक स्क्रॅच आली तर काय होईल. सो तुम्हाला जर एक स्क्रॅच आली तर म्हणजे एक फटकन असा ॲक्सिडेंट झाला आणि 10 लाखाचा क्लेम आला आणि तुम्ही SIP 10,000ची करताय
तर ती SIP 10 लाख नाही देणार, पण तुमची 20,000 रुपयाची पॉलिसी तुम्हाला 10 लाख रुपये देईल. सो HIP इज इम्पॉर्टंट. नसलात तर काय होईल, तुम्ही जे आज इन्कम कमवून आणताय ती रिप्लेसमेंट कोण देणार? तुमची फॅमिली तुमच्याकडे ॲज अ इन्कम जनरेटिंग मशीन म्हणून बघते, ते इन्कम कोण देणार? ते तुम्हाला टर्म इन्शुरन्स प्लॅन देऊ शकतो. सो तुम्हाला किती लाखाचा किती करोडचा टर्म घ्यायचा आहे म्हणून घेऊ नका, प्रोटेक्शन घ्यायचं आहे म्हणून प्लीज कॉम्प्रोमाइज करू नका. ते प्रॉपर ॲडवाईस करून ॲडवायझरकडनं किंवा एक्सपर्टकडनं विचार करून घ्या. सो या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही प्रोटेक्ट करता स्वतःला, त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टमेंटकडे वळा. पहिले इन्व्हेस्टमेंटकडे वळू नका. हे माझं आत्ताच्या जनरेशनला सांगणं आहे. जे पहिलेची माणसं पहिले सेव्हिंग्स करायचे आणि मग खर्च करायचे, तेच आहे. सो ह्या 3 टिप, HIP म्हणजे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, TIP टर्म इन्शुरन्स प्लॅन आणि SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, या क्रमाने जा. तुमची फायनान्शियल प्लॅनिंग डन आहे. पण स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका, ॲक्सिडेंट होईल. त्यासाठी तुम्ही कोणाही एक्सपर्टचा ॲडवाईस घ्या. नक्की. तुम्ही बरेच इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम चालवतात. येस. त्या इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये बरेच जण आलेले असतील आणि त्याच्यात असा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बवालवाला एखादा कोणतरी एक्सपिरियन्स असेल, तो तुम्ही मला सांगू शकतात? बवाल म्हणजे तुम्हाला माझ्या कुठल्या इन्व्हेस्टरबद्दल बोलायचं आहे? येस. ओके. सो मी एक माझा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम केलेला आणि माझा एक ब्रॉडकास्ट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी माझं इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचं इन्व्हिटेशन टाकलेलं आणि मला माहीत नव्हतं हा व्यक्ती येणार आहे. तो ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये होता, त्याला ते इन्व्हिटेशन गेलं आणि मी माझ्या म्हणजे त्या हॉलमध्ये त्याला पाहिलं. मला अरे आप आ गए? बोलते हां. मैंने बोला आपका इन्व्हिटेशन? अरे बोलते आपने मेसेज भेजा. तर मी अरे हां, हा ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये असणार. मी व्हेरी गुड, चला हा व्यक्ती आला. त्याच्यानंतर मी माझा सेमिनार स्टार्ट केला आणि मी असा एक जेनरिक प्रश्न विचारला, क्या लगता है आप क्यों आए हो सब लोग आज यहाँ पे, आपको क्या पता चलने वाला है, तो क्या होगा अगले 1-1.5 घंटे में? त्याच माणसाने उत्तर दिलं, अगदी प्रांजळ आणि खूप सिन्सियर उत्तर होतं. हमें इतना ज़्यादा तो पता नहीं है, बट ये तो पता है कि इतनी अच्छी जगह पे आए तो कुछ अच्छा खाना तो मिलेगा. अच्छा खाना खा के तो आज यहाँ से जाएंगे. सो मला हे म्हणायचं की लोकांच्या काय अपेक्षा असतात इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममधनं. बट जोक्स अपार्ट, त्या व्यक्तीने माझ्याकडे मग त्याचा पूर्ण पोर्टफोलिओ, जेव्हा मी तो सेमिनार घेतला आणि इट वॉज अ आय ओपनर फॉर हिम, त्यांनी त्याचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ होता जो खूप विखुरलेला होता, तो माझ्याकडे त्यांनी शिफ्ट केला आणि तो आज स्टेबल आहे आणि ही इज व्हेरी हॅपी. आणि असं माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टरबरोबर होतं आहे. आता हे का मी इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतो? बिकॉज ना खूप कमी जणांना इन्व्हेस्टमेंट कशी करायची माहीत नसतं. बघा, पैसा सगळ्यांना कमवता येतो. पैसा कमवल्याने तुम्ही श्रीमंत नाही होणार कधी. तुम्ही कमवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवलेत तर तुमचे पैसे श्रीमंत होतील. आणि जेव्हा तुमचे पैसे श्रीमंत होतात तेव्हा तुम्ही श्रीमंत होता. आणि का प्रत्येकाच्या बघा श्रीमंतीमध्ये का फरक आहे? बिकॉज ऑफ इन्व्हेस्टमेंट पॅटर्न. कमवता सगळ्यांना येतात. ज्याचं 1 लाख रुपये महिन्याला इन्कम आहे ना, तो पण दुसरा 1 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी श्रीमंत आहे. बिकॉज तो जो व्यक्ती आहे दुसरा, तो पैशाचं नियोजन व्यवस्थित करतोय आणि त्यासाठी एका एक्सपर्ट ॲडवायझरला त्याने हायर केलेलं आहे. आता हे कसं करणार? जो तुम्ही रेशिओ मगाशी विचारलात की किती करायचे, काय करायचे, कशामध्ये करायचे, एवढ्या स्कीम आहेत, मी कशात टाकायचे, मग प्रोटेक्शनने सुरुवात करू का इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करू, सेव्हिंग्स करू का नाही करू, हे सगळं आम्ही इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये सांगतो, ज्याचा फायदा आमच्या इन्व्हेस्टर्सला होतो. सो हे आम्ही करतो. दर ऑलमोस्ट 1 क्वार्टरमध्ये आम्ही तो एक ऑर्गनाईज करतो अँड वी आर गेटिंग व्हेरी गुड रिस्पॉन्स. बाय द वे, GD प्राईम वेल्थ इज गेटिंग व्हेरी गुड रिस्पॉन्स सिन्स वी हॅव स्टार्टेड. ऑलमोस्ट आमच्याकडे मिनिमम 80 to 100 लोक येतात आणि त्यातले विदिन अ मंथ ऑलमोस्ट 50% लोक आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात. लास्ट मी आता इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम जानेवारीमध्ये केलेला टू स्टार्ट दिस इयर ऑन अ बँक. त्याच्यामध्ये 85 लोक आलेली आणि तिथून विदिन अ मंथ आय हॅव गॉट अ इन्व्हेस्टमेंट ऑफ क्लोज टू 2 crore. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ अवेअरनेस. पैसे आहेत लोकांकडे, कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि किती इन्व्हेस्ट करायचे आणि कसे इन्व्हेस्ट करायचे ते माहीत नाही. तर या 3 गोष्टी मी माझ्या इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये कव्हर करतो. व्हॉट, हाऊ अँड व्हाय अबाउट युअर मनी. काय इन्व्हेस्ट करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे आणि कशासाठी करायचे ते माहिती पाहिजे. जो वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय वर्क ऑन दॅट. राईट. खूप वर्षापूर्वी माझे क्लायंट होते. क्लायंट नव्हते ॲक्च्युली, मी त्यांच्या घरी गेलेलो.
माझा फोटोग्राफीचा बिझनेस आहे. तर मी त्यांच्या घरी गेलेलो. तर क्लायंटचे वडील होते. तर ते म्हणाले, म्हणजे सरदारजी होते, खूप म्हातारे होते. तर ते मला, आम्ही डिस्कस करत होतो पॅकेज आणि ते सगळे त्या गोष्टी आम्ही बोलत होतो. तर त्याच्यात ते म्हणता म्हणाले की मुंबई में है ना बहुत लोग पैसा कमाते हैं, सब लोग कमाते हैं और बहुत अच्छा पैसा कमाते हैं मुंबई में, पर उसमें से कुछ ही लोग हैं जो आगे तक जाएंगे, उसमें से तू मुझे चाहिए. तर ते मला असं काही स्टोरी सांगत होते. पण ते मला त्यांनी सांगितलं असं की ते पैसे जे कमवतात ना त्याच्यामधले फार कमी लोक ते सेव्ह करणं आणि इन्व्हेस्ट करणं हे फार कमी लोकांना कळतं. आणि जे पर्टिक्युलरली करू शकतात तेच पुढे जाऊ शकतात. मला असं वाटतं की तुम्ही जे गायडन्स कराल त्याने लोक पुढे जाण्यासाठी त्यांना मदत होईल. ओके, सो तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली. तर मी माझ्या इन्व्हेस्टरला प्रत्येकाला हे सांगतो, मी त्रिसूत्रीवर काम करतो. त्यातली पहिली गोष्ट SB, AD आणि MK. ते फुल फॉर्म सांगतो तुम्हाला. SB म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सीधा बेटो, AD म्हणजे अपना देखो आणि MK म्हणजे मेहनत करो. ह्या 3 गोष्टींशिवाय तुम्ही चांगले इन्व्हेस्टर बनू शकत नाही. गडबड काय होते माहिती आहे का, पैसे इन्व्हेस्ट केल्यावर आपण खूप हलतो, मार्केटप्रमाणे हलत राहतो. तो मी सांगतो सीधा बैठो, शांत रहो, पेशेंट, आपको कुछ नहीं हिलना है, मार्केट अपना काम कर रहा है, आप शांत बैठो. मग ह्याचा पोर्टफोलिओ एवढ्याने वाढला, त्याचा वाढला, तो असा चाललाय, माझं असंच का चाललंय. मी सांगतो की अपना देखो, क्या आपके साथ, आपका गोल और उसका गोल अलग अलग है, दोनों का गोल बिल्कुल सेम नहीं है, तो अपना देखो. एंड तीसरी गोष्ट, मेहनत करो. आपने पैसा लगाने से आप अमीर नहीं बनने वाले, आपको कंटिन्युअसली मेहनत करना भी उतनी ही जरुरी आहे. सो मी या 3 गोष्टी सांगतो. जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये रीच व्हायचं असेल आणि रीच राहायचं असेल तर या 3 गोष्टींचं पालन तुम्ही पण करा, तुम्ही पण रीच व्हाल. नक्की. सो आता आपले जे ऑडियन्स बघतायत त्यांना रीच व्हायचंय, आय एम शुअर, तर ते तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करू शकतात? कॉन्टॅक्ट करायला आपला मोबाईल नंबर तर आहेच, मी एडिटमध्ये दाखवणार, तुम्हाला मिळणारच आहे मोबाईल नंबर. तुम्ही मला ईमेल करू शकता. तुम्ही आपली वेबसाईट आहे jdprimewealth.com वर, तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. इन्स्टावर तुम्ही मला व्हिजिट करू शकता. सो देर आर व्हेरियस वेज. आणि माझी टीम पण आहे एफिशियंट, जे माझ्याबरोबर मिळून काम करत आहेत. दे आर एक्सपर्ट, दे आर MFI सर्टिफाईड, दे आर IRDA सर्टिफाईड, जे तुमची गरज ओळखून तुम्हाला फायनान्शियल सोल्युशन्स देऊ शकता. इनफॅक्ट वी रिक्रूट पीपल, सो दोज who are interested in getting associated with us, they can visit our website and they can contact us through our join us column. We have developed so many careers, right from a salaried, I cannot say salaried, but a professional who was there in this industry like me earlier, and आता त्यांना वाटते की मला एक एंटरप्रेनर बनायचं आहे, तेही माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. वी हॅव अ फ्यू हाऊसवाईफ्स जे त्यांचं घर सांभाळत आहेत चांगल्यापैकी, आणि जो मधला वेळ मिळतोय त्यांना 2 ते 4 तासाचा, काय करायचं आता, माझी मुलं ग्रोनअप झाली आहेत, नवरा कामावर गेला आहे, आणि आय डोंट हॅव एनी फायनान्शियल फ्रीडम. मी माझे छोटे छोटे जे फायनान्शियल डिसिजन्स आहेत ते नवऱ्याला विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही, बिकॉज माझ्याकडे फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. जेव्हा मी पूर्वी कामाला होती तेव्हा मी त्या गोष्टी घेऊ शकायची, एक कुर्ती घ्या, एक ड्रेस घ्या, एक साडी घ्या, मुलासाठी खेळणं. आज मला ते नवऱ्याला विचारावं लागतंय का, तर मी आज या संसार गाड्यात अडकलेली आहे. पण आता माझी मुलं मोठी झालेली आहे, सासू सासऱ्यांचं खास असं काही टेन्शन नाही आहे, माझ्याकडे एक मधले 4-5 तास आहेत. कम जॉइन अस, वी विल वन्स अगेन गिव्ह यू बॅक युअर फायनान्शियल फ्रीडम. तिथे तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या नवऱ्याची म्हणजे विचारायची गरज नाही पडणार. यू कॅन टेक युअर ओन फायनान्शियल कॉल्स. और माझ्याकडे काही रिटायर्ड VRS घेतलेली व्यक्ती आहेत जे आज 9 to 6च्या जॉबमध्ये होते आणि त्यांना वेळ जात नाही घरी बसून, किती वेळ TV आणि BB बघणार, आणि सवय झालेली कामाची, त्यांना बाहेर जायचं आहे, किती वेळ गार्डनमध्ये बसणार, हा 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 करणं, किती वेळ. मग त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकता, तुमच्या नवीन ओळखी वाढतील, तुम्हाला फायनान्शियल वर्ल्ड बरोबर कळेल. म्हणजे अगदी बिझनेस नाही झाला तरी चालेल, पण यू विल पास युअर टाईम, यू विल गेट टू नो न्यू थिंग्स, यू विल गेट न्यू फ्रेंड्स, जे हवं आहे त्या वयामध्ये संगत हवे. आणि का नाही म्हटलं ना तरी घरच्यांना ना हे म्हातारपण नको असतं, म्हणजे कटू सत्य आहे, सॉरी, म्हणजे व्ह्युअर्स माझे जे बघत असतील त्यांना असं वाटेल असं का बोलतात, पण हे खरंच आहे. प्रत्येकाच्या घरी एक सासरा आहे, एक सासू आहे, आणि ती किती हवी अशी वाटली तरी नको नकोशी पण वाटते, कारण का ते त्रास देतात ना. आज बेल वाजवल्यावर पाणी यायचं ना त्यांना, आता ती बेल गेली,
ती खुर्ची गेली, ती बेल गेली, मग ते काय म्हणतात, सुनबाई पाणी दे. आता सुनबाई किचनमध्ये असते, ती म्हणते यांना अरे सारखं काय पाणी लागतं. मग ती ते सांगते त्यांच्या मुलाला, अरे काय बंड्या जा, आजोबाला तहान लागले, जाऊन पाणी दे. आता बंड्या म्हणतो मी गेम खेळतोय, मी नाही उठणार, तो मोबाईलमध्ये असतो. मग शेवटी या साहेबांना काय करावं लागतं, उठून पाणी घ्यावं लागतं. तर पाणी दे, चहा दे. मग ती बायको शेवटी ना नवऱ्याची याची वाट बघते आणि म्हणते काय कटकट आहे, तुम्ही तर दिवसभर कामावर जाता आणि हे रिटायर्ड इथे बसलेले असतात, सारखा 10 मिनिटांनी चहा दे, पाणी दे. एक तर मी राहणार, नाहीतर हे राहणार. आता ही घरघर की बात आहे. मग अशा वेळेला मुलगा बिचारा कन्फ्यूज, सँडविच. बायको आणि वडिलांना बोलू शकत नाही, बायकोला पण काय बोलू शकत नाही. मग अशा वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, तुम्हाला एक हक्काचं ठिकाण मिळेल बसायला, काम करायला, नवीन माणसं मिळतील, तर अशा वेळेला तुमचा मुलगा हात पकडून तुम्हाला आमच्याकडे आणू शकतो की बाबा बघा इथे काहीतरी नवीन गोष्ट एक्सप्लोअर करा, ज्याच्यात घरचेही खुश आणि शिवाय एक रिटायर्ड लाईफ झाल्यानंतर तुमच्याकडे पण थोडंसं फायनान्शियल फ्रीडम कमी झालेलं असतं. तुम्ही पण डिसिजन्स तेवढ्या नाही घेऊ शकत, बिकॉज ते पेन्शन लिमिटेड असतं, इन्कम फ्लो नसतो, ती दर महिन्याच्या 30 तारखेला वाजणारी घंटी बंद झालेली असते, भरपूर काय गोष्टी असतात. ते जर दिवस परत हवे असतील, विथ नो प्रेशर, विथ नो स्ट्रेस, विथ नो रिपोर्टिंग अवर्स, तर नक्की तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आणि असे आमच्याकडे कित्येक जण आलेले आहेत अँड दे आर लिव्हिंग देअर सेकंड लाईफ, और आय कॅन से दे आर हॅव्हिंग अ सेकंड करियर विथ अस. सो दॅट वे ऑल्सो यू कॅन जॉईन अस, यू कॅन शेक हँड्स विथ अस अँड यू कॅन बी सक्सेसफुल. नक्की नक्की. आजचा हा पॉडकास्ट, आजचं हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. आणि आशा करतो की माझ्या व्ह्युअर्सला पण हे खूप छान वाटेल, बिकॉज मला असं वाटतं की तुमचे प्रश्न प्रॅक्टिकल होते, रिअलिस्टिक होते, त्यामुळे मी खूप रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल बोलू शकलो. सो त्याबद्दल तुमचे धन्यवाद, व्ह्युअर्सचे धन्यवाद. जे कोणी याच्यातनं बघतील त्यांनी नक्कीच याच्यातनं काहीतरी बोध घ्यावा. आम्हाला कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालेल, एका फायनान्शियल एक्सपर्टला कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्या थ्रूच प्लॅनिंग करा, हा माझा हट्ट आहे. नक्की. चालेल, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि तुम्ही एवढा वेळ दिलात, एवढं व्हॅल्युएबल गोष्टी, इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितल्यात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.